मॅडम तुम्ही केला व्हिडिओ डाउनलोड? मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय व्हॉट्सअप वरती, ग्रुप वरती. बघते मी ना मामा. हा जरा बघा. हिमांशु किया? अच्छा तुम्ही बोलत होता तो ना? हो 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 हो. डाउनलोड केला ना? मुकुल केतकी. गौरेश तू डाउनलोड केला व्हिडिओ? गौरेश व्हिडिओ डाउनलोड केलाय का? कुठे गेला? ते ऐकण्यासाठी होतं ना सर? तो आपण एडिट करायचा आहे. अच्छा थांबा मग. ते काय ते तर तुम्हाला सांगून झालाय. तो व्हिडिओ आपण एडिट करायचा आहे आता. अच्छा तुम्ही बोलताय तो व्हिडिओ ना? ठीक तो आहे. आपण एडिट करायचा आहे आज. अच्छा ओके. गौरेश बाहेर पडला, बहुतेक त्याचा कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. विल वेट फॉर 5 minutes टिल गौरेश कम्स, म्हणजे त्याचं मिस नाही होणार. तोपर्यंत मी हा जो नवीन व्हिडिओ डाउनलोड झाला तो बघतो. सर तो कर्टन्स वाला आहे. ओके, कालचा व्हिडिओ अर्धाच रेकॉर्ड झालाय. अर्धा रेकॉर्ड झाला नाही, पण जो रेकॉर्ड झालाय तो मी आज अपलोड करतो रात्री. आता मिळाला मला, काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याच्यामध्ये. कालचं ते गुगलचा प्रॉब्लेम झाला होता ना, त्याच्यामध्ये बहुतेक त्यांचं काहीतरी बिनसलंय. त्यामुळे तो मी व्हिडिओ नंतर डाउनलोड अपलोड करेन. एका साईडला लावतो, पण मग आपल्याला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होतो, शेअर होतो अपलोड डाउनलोड मध्ये. आपण गौरेशसाठी थांबूया 2 मिनिटं. बाय द वे, माझा 18 तारखेला साऊंड एडिटिंगचं वर्कशॉप आहे एका दिवसाचं. ते तुम्हाला सगळ्यांना फ्री आहे बरं का. 149 रुपयाचं वर्कशॉप आहे. मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जरा. तुम्ही कदाचित बघितलं असेल आपल्या ग्रुप्समध्ये बाकीच्या, पण तुम्ही जरा तुमच्या पर्सनल ग्रुपमध्ये शेअर करा. 18 तारखेला आहे. 18 आपलं क्लास संपल्यानंतर. तर मी जनरली सगळ्यांसाठी घेत असतो वर्कशॉप सगळ्यांना, म्हणजे आपलं फॉलोअप सेशन असतं त्याच्यामध्ये मी शिकवतो ते. पण ते मी तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा, तुम्हाला सगळ्यांना फ्री आहे. मी तुम्हाला ऍड करेन त्याच्यामध्ये. 18 तारखेला असणार आहे ते. एक मिनिट. या गौरेशला काय झालं आज? एक मिनिट, तुला फोन करतो मी. ओके, तो येतोय. मुकुल, मी तोपर्यंत तुम्ही जे पाठवलं, मुकुलने पाठवलंय मला, त्याच्यावर बोलतो जरासं तोपर्यंत. मुकुल तू काय मला ते तुझ्या पेटचं पाठवलं ना? हा बरोबर, पेटचं पाठवलं. त्याच्यामध्ये कळलं का शेवटचा जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये परत तू ती चूक केलीस
की तुझा वर्टिकल फोटो आहे. मुकुल ऐकू येत आहे ना? आर यू देअर? हो 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 हो. हा, तर तो वर्टिकल फोटो आहे, तर तो आधी झूम इन करायचा आणि मग तो मूव्ह करायचा. तू तसाच मूव्ह केलायस. ओके ओके. आलं का लक्षात? मी दाखवतो तुला आता. मी कनेक्ट होतोय आता माझ्या माझ्या मोबाईलवरनं. आय शो इट टू यू. ओके, बट यू हॅव टू झूम इन फर्स्ट. मी आता वर्टिकल फोटोग्राफ एक घेणार आहे आणि तुला दाखवणार आहे तो. आय एम गोइंग ऑनलाईन विथ द अदर वन. ओके, आय एम हिअर. ऑलराईट, मी आता माझं स्क्रीन शेअर करतो आणि विल बी बॅक इन बिझनेस. सो आय एम गोइंग टू माय KineMaster ॲप. कालचा व्हिडिओ, मी कालचा जो प्रोजेक्ट आहे तो ऑटोमॅटिक सेव्ह झालाय, तो मी आधी ओपन करणार आहे. आय एम गोइंग टू ओपन दॅट प्रोजेक्ट फर्स्ट. ओके, हा माझा प्रोजेक्ट आहे कालचा, हा ओपन करतोय. ह्याच्यामध्ये एक वर्टिकल फोटोग्राफ मी घेणार आहे. आय एम गोइंग टू टेक एनी वर्टिकल फोटोग्राफ दॅट आय हॅव. हा हॉरिझॉन्टल आहे. और आय जस्ट इन्सर्ट अनदर वर्टिकल फोटोग्राफ. हा बहुतेक वर्टिकल आहे. एक मिनिट. हा, हा बघ मुकुल, you had a photograph like this. ओके Okay, you had a photograph like this. त्याच्या मधोमध तू उभा आहेस, राईट. हा. यू आर स्टँडिंग राईट इन द मिडल. हा. आणि तुझ्या हातात मांजर आहे, बरोबर. तुझ्या होळीवाला फोटोग्राफ आहे तुझा, होळीच्या दिवशी घेतलेला दिसते मांजर. सो व्हॉट यू हॅव टू डू इज, यू हॅव टू नाव सी, दिस इज व्हॉट यू हॅव टू डू. सपोज दिस इज युअर फोटोग्राफ. यू क्लिक ऑन द फोटो, राईट. देन यू गो टू द मिडल बटन. In the start position, you expand it like this. त्याचा टॉप, ओके फोटोचा टॉप असा. आणि याच्या पोझिशन मध्ये तू ही मांजर इथे असेल समज मध्ये तुझी, तर असं घ्यायचा आणि मग तो प्ले करायचा. म्हणजे तो टॉप टू बॉटम प्ले होतो. हे बघ, तू काय केलंस माहिती आहे का? व्हॉट यू डन इज, यू हॅव नॉट डन द रॉंग थिंग. ओनली व्हॉट यू डन इज, यू हॅव डन लाईक दिस. हे बघ, हे असं केलंय आणि मग हे असं केलंय. सो इथे राईट आणि लेफ्टला काळं अर्थ आहे ते बॅकग्राऊंडचं. अच्छा ओके ओके ठीक आहे. तसं नाही आलं पाहिजे कधी. दॅट इज पुअर फिल्म मेकिंग. ओके, यू शुड नेव्हर हॅव दॅट बॅकग्राऊंड लाईक दॅट. आता बघ, आता हे कसं दिसेल बघ, हे असं तुझं दिसतंय. हे बघ, हे दिस इज व्हॉट यू हॅव डन. त्यामुळे राईट आणि लेफ्टला काळी बॅकग्राऊंड आली त्याची, बॅकग्राऊंडची बेसची. ती बेसची बॅकग्राऊंड आली नाही पाहिजे कधी. पूर्ण मोठा करायचा आणि मग खाली पण मोठा करायचा. म्हणजे तो पहिला दिसणारा भाग तो मोठा करायचा, नंतर दिसणारा भाग पण मोठा करायचा आणि मग तो पॅन करायचा. ओके ठीक आहे, कळलं कळलं. ओके, गॉट इट. आणि मला पाडगावकर मॅडमने सुद्धा पाठवला होता तो व्हिडिओ का, तो नाही, तो वेगळा होता. हा, गौरेशनी पाठवला होता व्हिडिओ. त्याच्यामध्ये त्यांनी मॅकडोनाल्ड मध्ये ते मित्र मैत्री केले असा फोटो होता. दॅट वॉज ऑल्सो गुड. फक्त ऍज अ सेट की त्याच्यामध्ये गौरेश, त्याच्यामध्ये स्टोरी अशी नव्हती खरं म्हणजे, नाही का. यू आर जस्ट शोन युअर फ्रेंड्स कमिंग टुगेदर, दॅट्स इट, फाईन. मग त्याच्यामध्ये एखादी कॉमेंट्री टाकली असती व्हॉइस टाकून तर चांगलं वाटलं असतं. लॉकडाऊन मध्ये खूप आम्ही घरी बसतो होतो म्हणून आज आम्ही मॅकडोनाल्ड आज आलोय, have a look at how much fun we had. एवढं जर टाकलं असतं तर त्याला काहीतरी अर्थ आला असता. You can always record your voice on the mobile and take that sound file into your KineMaster project, right? You can take that sound file into KineMaster project and use it as a music. त्याच्यामध्ये 2-3 ट्रॅक पण टाकता येतात एका मध्ये. Just remember this. आणि
पाडगावकरांनी पाठवला, मॅडमनी पाठवला, तो हा होता. त्याच्यामध्ये त्यांनी परत गोळे सरकत की दे ऑल गॉन टू द रेस्टॉरंट अँड दे आर एन्जॉईंग, हा पाठवला होता. छान झालाय तो ऍक्च्युली. इट हॅज कम आउट व्हेरी नाईस. त्याला म्युझिक दिलं होतं का मला आता आठवत नाही. म्युझिक होतं का त्याला? नाही नव्हतं. हा, त्याला म्युझिक दिलं असतं तर छान वाटत होतं. आणि त्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम काय होता की एक दोन फोटोना काळी बाजू दिसतीये. हे बघा, आपण जेव्हा कुठचाही व्हिडिओ बनवतो आणि कुठचेही प्रेझेंटेशन करतो कशाही बाबतीमध्ये, तेव्हा वी शुड बी परफेक्ट. वरची काळी बाजू दिसते आपल्याला, आपल्या त्या स्क्रीनवरती कळत असतं. मग ती वरची बाजू का दाखवायची? काळी बाजू. हे बघा, वन यू डू समथिंग लाईक दिस. आता फॉर एक्झाम्पल हा फोटो आहे माझा, ओके, हा फोटो आहे, हा पण व्हर्टिकल आहे. सॉरी, हा हॉरिझॉन्टल आहे. हा हॉरिझॉन्टल फोटो असावा. हा बघा, असा तुमचा फोटो होता. आता जेव्हा आपण मोठा करतो किंवा छोटा करतो, तुम्हाला दिसत असेल ती स्क्रीन दिसतंय पूर्ण, बरोबर. हा आपला सगळा स्क्रीन आहे, हा काळा. ह्याच्यामध्ये हे काळं दिसतच नाही पाहिजे आपल्याला. यू हॅव टू मेक इट लाईक दिस. बघायचं आपल्याकडे. बघा, वरती काळी बाजू आहे, तशी तुमच्या दुसऱ्या फोटोग्राफला काळी बाजू आहे. मग तो मूव्ह करायचा, असं इथून चालू करायचं, आणि सेकंड फोटोग्राफ मग असा घ्यायचा, त्याच्यामध्ये पण काळी बाजू दिसत नाही ना, बघायचं. हे बघा, आता काळी आली ना, सो यू शुड डू लाईक दिस अँड देन यू डू प्ले. सी, यू शुड नेव्हर अलाउ द ब्लॅक एरिया टू रिमेन. हे बघा, आता झालं, राईट. सो ब्लॅक एरिया आपल्या व्हिडिओमध्ये दिसला नाही पाहिजे कुठच्याही परिस्थितीमध्ये. ओके, ब्लॅक एरिया दिसला नाही पाहिजे कुठच्या परिस्थितीत. ऑलवेज टेक केअर ऑफ दॅट. वी शुड नेव्हर अलाउ द ब्लॅक एरिया टू बी सीन. आता आणखीन कोणी पाठवलं मला काय? गौरेशचं झालं. कानेरकर, तुम्ही पाठवलं तर काय मला? पाठवलं बहुतेक ना तुम्ही? सर तो व्हर्टिकल फोटोला हॉरिझॉन्टल कसा करता येईल? कारण का मला जो नाही, येत फोटो हॉरिझॉन्टल कधीच करता येत नाही. कारण तो व्हर्टिकल फोटो व्हर्टिकल राहतो. तुम्हाला फक्त तो मोठा करून त्याचा तेवढा भाग दाखवायला लागतो. यू कॅनॉट मेक अ व्हर्टिकल फोटो हॉरिझॉन्टल. तो मला जो वरती येताना जो झूम आउट इफेक्ट हवा तो येत नाहीये, फक्त पॅन इफेक्टच येतोय. तुम्ही सांगता केल्यानंतर आपण पॅनला असं करतो ना, त्याच्याची वरती खालती करायचं त्याला. मी दाखवू का एकदा परत? हे बघ. नाही, झूम आउट इफेक्ट येत नाहीये. पॅन येतोय फक्त, झूम आउट नाही येतोय. हा, कारण तो आणखीन झूम इन किंवा झूम आउट करायला पाहिजे. तुम्ही फोटो केवढा मोठा छोटा कराल त्याच्यावरती झूमिंग ठरतं त्याचं. हे बघा, आय शो यू दिस वन. हा परत दाखवतो मी. हा माझा आताचा फोटोग्राफी तुम्हाला दाखवला होता तो, बरोबर. आता हा मी फर्स्ट पोझिशन हाही घेतली, बरोबर. आणि सेकंड पोझिशनला तुम्हाला जे दाखवायचं, मी तर माझ्या घराच्या दरवाजाच्या पायऱ्या दाखवल्या. हा झूम इन केला एवढा. आता झालं ना, हे बघा आता कसा दिसतोय तो. वरतून खाली येताना तो झूम इन होतोय. हे बघ, राईट. दिसलं? झूम इन, हो, पण झूम इन खूप म्हणजे जमतं याच्यात, पण झूम आउट करायचं असेल तर मग तो नाही, सिंपल. सी, मग तुम्ही पहिली पोझिशन ही घ्यायची, तो झूम इनची घ्यायची. हे बघ, हे नारळ आहे, नारळाला मी झूम इन केलं आणि लास्ट पोझिशनला मी झूम आउट केलं. तेच तो व्हर्टिकल नीट तुम्ही असं केलं, झूम आउट. हे बघ, हे झूम आउट केलं. आता प्ले केलं की नारळापासून झूम इन केलेलं आहे. पहिली पोझिशन झूम इन आहे, आता ती नंतर हळूहळू झूम आउट होते. यू जस्ट हॅव टू प्ले विथ द फर्स्ट अँड द लास्ट पोझिशन, दॅट्स ऑल. हे बघ, आता दुसरा दाखवतो आडवा. हा आपण फोटो काय झूम इन केला होता खिडकीशी, बरोबर. हो. झूम इन केला होता खिडकीशी. लेट अस से वी आर डुइंग अ झूम आउट. आता मी फर्स्ट पोझिशनला खिडकी झूम इन करतो पूर्ण. ओके, ही खिडकी झूम इन केली आणि लास्ट पोझिशनला मी अख्खा झूम आउट केला. झूम आउट म्हणजे पोझिशन बदलायची फक्त. हे बघ, आता काय झालं, सी दिस, हा झूम आउट झाला आता. ओके. So you just have to control the first and last position. If you want a zoom out, then you make it smaller in the last position. If you want to zoom in the last position, you make it bigger in the last position. So it is all under your control. You just have to see the first start position and the end position. That will do your job. As simple as that. See, त्याला झूम इन म्हणा, झूम आउट म्हणा, दोन टेक्निकल टर्म्स. तुम्हाला काय दाखवायचंय ते तुम्ही फर्स्ट आणि लास्ट पोझिशन कंट्रोल करून तुम्ही सहज दाखवू शकता. So you just have to see what you see on this middle screen.
मधल्या या स्क्रीनवर काय दिसतंय, या स्क्रीनवर काय दिसतंय, हे फक्त कंट्रोल करायचं या स्क्रीनवरती. ते कंट्रोल केलं की पहिल्या पोझिशनला काय दिसणार आहे, दुसऱ्या पोझिशनला काय दिसणार आहे, हे तुम्हाला फक्त कंट्रोल. आता तुम्हाला आणखी एक दाखवतो. दिस पर्टिक्युलर वन आय एम डुईंग समथिंग एल्स. हे बघा, आता मी काय करणार आहे, आय एम गोइंग टू फर्स्ट पोझिशन हीच ठेवणार आहे. सेकंड पोझिशन मी इथे ठेवणार आहे, या खिडकीमध्ये, या खिडकीमधनं त्या खिडकीमध्ये, असं आपण समजूया. हे बघा, या खिडकीपासून त्या खिडकीपर्यंत. सी, सो इट इज नॉट अबाउट झूम इन और झूम आउट, इट इज जस्ट द वे यू वॉन्ट टू. तुमच्या हातात जर का मोबाईल कॅमेरा असेल किंवा तुमच्या हातात कॅमेरा असेल, तुम्ही झूम इन करून कसा कॅमेरा फिरवणार आहात, ते तुम्ही इथे फक्त टेक्निकली करताय, एवढाच फक्त फरक आहे. यू गॉट इट? सगळ्यांना कळलं? हो हो. तर आपण पुढे जाऊया. आता आपण ह्यातनं मी बाहेर पडतोय आणि बाहेर पडायला ते राईट साईडचं असं असं बटन आहे, ते दाबायचं. मी हे दोन्ही प्रोजेक्ट माझे डिलीट करतोय, म्हणजे पहिल्यापासून दाखवतोय. तुमचा तर हा प्रोजेक्ट तुम्हाला दिसत असेल, मगाशी काल आपण केला होता तो, तुमच्या किनेमास्टर वरती. किनेमास्टर ओपन केलं का? किनेमास्टर ओपन केल्यावर हा प्रोजेक्ट दिसत असेल आणि बाजूला हे 3 बटन दिसत असतील. आता पहिलं मधलं बटन क्लिक करायचं परत. एव्हरीबडी प्लीज टेल मी वेन यू आर डुईंग इट. मधलं बटन क्लिक करायचं की तुम्हाला परत हा स्क्रीन येतो ऍस्पेक्ट रेशिओचा. आपण 16:9च घ्यायचा आहे, परत 16:9 घ्यायचा की परत आपण या विंडोवर येतो. बरोबर. आता मी जाणार आहे माझ्याकडे एक्सपोर्ट मध्ये, कारण मी तुम्हाला एक्सपोर्ट करून पाठवला होता व्हिडिओ. हा माझा व्हिडिओ आला खाली, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप व्हिडिओज मध्ये दिसणार हे सगळं. हा माझा व्हिडिओ व्हॉट्सअप मध्ये आला, व्हॉट्सअप मध्ये दिसणार तुम्हाला. ओके, गौरव कळलं तुम्हाला? सगळ्यांनी केलं का? तुम्ही मधल्या बटनाला क्लिक करा, फोल्डर मध्ये जा, व्हॉट्सअप व्हिडिओज मध्ये जा, माझा व्हिडिओ दिसेल, ही खुर्ची दिसेल तुम्हाला कदाचित. व्हॉट्सअप व्हिडिओ असेल तर टिक करा आणि वरती टिक करून या स्क्रीनवरती या सगळेजण, आणि आले की मला सांगा की मी आलो या स्क्रीनवरती. आर यू विथ मी? सर एक मिनिट. हो हो झालंय. झालंय? व्हेरी गुड. एक खुर्ची नाही दिसत आहे, पण तुम्ही बसले दिसताय. ठीक आहे, ठीक आहे, जे काय दिसतंय ते. माझा व्हिडिओ आला ना. हा. एक मिनिट. हा, व्हिडिओज हो गौरव, माहिती आहे मला, नेट थोडं स्लो आहे, काय करणार, आपल्या हातातली गोष्ट नाही. गौरव, आणि याला नेट लागत नाही काही? तुझ्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे का अजून डाउनलोड करतोयस? तू डाउनलोड केल्याशिवाय दिसणार नाहीये का? नाही. अरे बापरे, मग दुसऱ्या मोबाईल मध्ये मी डाउनलोड केला पण प्ले केला नाहीये. असू दे ना, डाउनलोड केलाय ना. मग तुमच्या तर व्हॉट्सअपच्या डाउनलोड इमेजेस मध्ये, व्हॉट्सअप मोबाईल व्हिडिओज मध्ये असेल ना व्हिडिओ तो आलेला. बघते, तो दिसत का नाहीये. व्हॉट्सअप व्हिडिओचा फोल्डर शोधून काढा. हा हा. मोबाईल व्हिडिओ दिसत नाही. सावकाश सावकाश, काय नाही मॅडम, नाही, डोंट वरी. व्हिडिओ
फोटो हा हा आहे ना, तर ह्याच्यात कुठे दिसेल तो? हा आहे ना व्हिडिओ, हा बघ. गौरव तुझा माईक ऑफ कर. तर आवाज येतो. हो गौरव माईक ऑफ कर, खूप डिस्टर्बन्स येतोय. थँक्यू. व्हॉट्सअप व्हिडिओज नावाचा फोल्डर असेल बघा. मुकुल झाला डाउनलोड? तुझ्या आणि आईच्या मध्ये दोघांच्या मध्ये हो, डाउनलोड झाला? झाला. ओके, केतकी झाला. हिमांशु आय कांट सी यू. येस. ओके, हिमांशु इज ऑल्सो डन. गौरेश तुझा व्हिडिओ बघितला मी, परत तीच चूक आहे परत गौरेश तुझ्या व्हिडिओमध्ये, सेम प्रॉब्लेम. हा, की मी तुला काय लिहिलं होतं, 4थ्या नंबरचं चित्र बरोबर. हा नाही, तुला सांगितलं ना, इट इज अ गुड व्हिडिओ, फक्त मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये जरासा व्हॉइस ओव्हर टाकला असता तर छान झालं असतं. सर हे असं ऑथेंटिक म्युझिक वापरलं तर चालतं का? म्हणजे आता तरी मी शॉपिंगचं ते पियानो टाकला होता, तर कॉपीराइट इश्यूज येऊ शकतात का? म्हणजे कुठून टाकला होता? तर हो, युट्यूबवर हो. लगेच इश्यू येतो. युट्यूबवर लगेच इश्यू येतो. अच्छा, आता मी युट्यूबचंही म्युझिक पकडतो ताबडतोब. ओके. आणि जर बेस्ट वे टू गो टू द कॉपीराइट इज युट्यूबचा स्टुडिओ आहे युट्यूबवर. हा पण टू गो टू युट्यूब देयर समथिंग कॉल्ड युट्यूब स्टुडिओ. हा त्याच्यामध्ये काही काही हजार फाईल्स आहेत फ्री, टोटली कॉपीराइट फ्री. हा त्या वापरायच्या नेहमी आपल्या व्हिडिओज मध्ये. ओके. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. दे आर डिक्लेअर्ड कॉपीराइट फ्री. ओके. काय झालं कादरी, तुमचा अजून व्हिडिओ मिळत नाही का? नाही मिळत ते, तुम्ही चालू करा, जाऊ दे. नाही जाऊ. नाही महत्वाचं आहे आजचं. या मोबाईलवरती मिळत नाही, डाउनलोड झालेला आहे का या मोबाईलवरती? तुम्ही ज्याच्यावर काम करताय त्याच्यावरती बघते ह्याच्यावर. तुम्ही ज्याच्यावर काम करताय त्याच्यावर बघा. तुम्ही ज्या व्हिडिओवरती एडिट करणार आहात ना मोबाईलवरती, त्या मोबाईलवरती डाउनलोड आहे का? तो मी त्या व्हॉट्सअपवर पाठवलाय ना, पण त्या वरती इमेजेस मध्ये दिसत नाहीये. इमेजेस नाही, व्हिडिओज मध्ये, व्हॉट्सअप व्हिडिओज. व्हिडिओ मध्ये का दिसत नाहीये तेच कळत नाहीये. व्हिडिओ वेगळा असतो. व्हॉट्सअप व्हिडिओज नावाचा एक फोल्डर असतोय बघा. हो. आता व्हिडिओ मध्ये आहे बघ काय. कुठे दिसलं तुला? व्हिडिओ काढून दाखवले ना, काय व्हायचं नाहीच होते ना तो. बघा माझ्या स्क्रीनकडे बघा. हा जो फोल्डरचा तुम्हाला दिसतो ना, हा त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला व्हॉट्सअप व्हिडिओज नावाचा एक फोल्डर दिसतो. आता माझा तो व्हॉट्सअप व्हिडिओचा फोल्डर हा आहे. हे आपण जेवढे व्हिडिओ आपण व्हॉट्सअपवर बघतो ना, ते सगळे व्हिडिओ आपल्याला दिसत असतात. ते बघा. आपण बघितलं ना, ते मी सगळं बघितलं, पण त्यात तो दिसत का नाही तेच कळत नाहीये. तुम्ही ज्या फोनवरती काम करणार आहात त्या फोनवरती बघितलं का तो व्हिडिओ माझा? या फोन वरून त्याच्यावर मी व्हॉट्सअपवर पाठवला आणि तरी तो दिसत का नाही मला तेच कळत नाहीये. तुम्हाला व्हॉट्सअपवर आलाय का तो? हो. मग तो प्ले करा ना एकदा. बरं. तो तुम्हाला सर्कल मध्ये डाउनलोड दिसेल का, ग्रीन झालेलं गोल 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 गोल. तो प्ले केलात की मग अख्खा प्ले झाला की मग तो डाउनलोड होईल तुमच्या त्या व्हिडिओच्या फोल्डर मध्ये. अच्छा. आता मला फॉरवर्ड करतो. केलेलं आहे ऑलरेडी फॉरवर्ड.
हा आला आला हा बरोबर है ना. केला हा. ओके सो एव्हरीबडी इज देअर विथ मी. आता तुम्हाला माझ्यासारखा स्क्रीन दिसतोय का हा इथे व्हिडिओ आलेला? हे बघा हो हा हो दिसतोय का आता? हो. राईट एव्हरीबडी इज सीइंग दिस बरोबर. आता सगळ्यांनी जो व्हिडिओ मी पाठवलाय 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो 3 मिनिटं 13 सेकंद. व्हॉल्यूम फुल ठेवा आणि ऐका. बघा म्हणजे अख्खा व्हिडिओ बघा. आता कुठल्या गोष्टी सांगायच्या त्या आपला आपला प्रश्न आहे. पण बिल मेकिंग मध्ये 30 प्रमुख भाग असतात. पहिला भाग असतो तो म्हणजे प्री प्रायमरी पहिला भाग असतो तो म्हणजे प्री प्रोडक्शन. प्री प्रोडक्शन म्हणजे सगळी आपण तयारी करतो. तो जास्त नाही का व्हिडिओ? हो. हा बरोबर आहे. एक मिनिट. तुला तर तुझ्या ऐकू येते ना. पण हा तू डिलीट कसा करायचा? तर टाइमलाईन मधला व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर काय करायचं? त्याला टिक करायचा आणि बाजूला डावीकडे कचऱ्याची बास्केट दिसते तुम्हाला त्याला टिक केलं की. हे बघा केलं केलं ना. हा आणि एक प्ले कर. केतकी हिमांशू गौरव सगळ्यांनी ऐकला व्हिडिओ बघितला पूर्ण? काळेरे मॅम तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला पूर्ण? हो हो ओके केतकी हिमांशू हॅव यू सीन द एंटायर व्हिडिओ? तुम्ही हे रेकॉर्ड केलं ना ते कुठल्या ह्याच्यावर रेकॉर्ड केलं? माझ्या मोबाईल वरती ते कुठल्या ऍप वर म्हणते मी? नॉर्मल कॅमेऱ्याने केलं. हा नॉर्मल आपण व्हिडिओ करतो तसं केलंय. नॉर्मल व्हिडिओ वापरलाय. आपण कॅमेरा वापरतो ना व्हिडिओ शूट करायला हा हा तसं कॅमेरा शूट केलाय चक्क. अच्छा तिथे व्हॉइस पण रेकॉर्ड होतो ना? हा आपलं नॉर्मल नाही का आपल्याला आपण जेव्हा कॅमेरा व्हिडिओवर नेतो हा आपला जो मोबाईलचा कॅमेरा असतो तो व्हिडिओवर प्लेस केला की व्हिडिओ रेकॉर्ड होतो. तसं अच्छा. नॉर्मल रेकॉर्ड केलाय आपण जसं व्हिडिओ शूट करतो तसं केलाय. ओके सो आय थिंक एव्हरीबडी इज ऑन द सेम पेज नाव. आय विल गो अहेड नाहीतर आपल्याला वेळ पुरणार नाही आणि आपल्याला काहीच करता नाही. ओके सो नाव आता तुम्ही जे बघितलं पहिल्या भागामध्ये त्याच्यामध्ये 3 भाग आहेत बरोबर. त्याच्यामध्ये 3 भाग आहेत ज्याच्यामध्ये मी पहिला भागाबद्दल आधी बोललोय मग शेवटच्या भागाबद्दल बोललोय तिसऱ्या भागाबद्दल मग दुसऱ्या भागाबद्दल बोललोय आणि शेवटी मी थोडंसं लेक्चर दिलंय. ओके त्यामुळे आपल्याला आता हे पहिला भाग नंतर दुसरा भाग नंतर तिसरा भाग आणि शेवटचं लेक्चर असं आपण ते अरेंज करायचं आपल्याला. ओके आता मी काय करणार आहे माझ्या इकडचा माईक काढून माझ्या मोबाईलमध्ये माईक टाकणार आहे म्हणजे ऐकू येत आहे माझं तुम्हाला सगळ्यांना? ऐकू येत आहे ना? तो फक्त कमी आवाज झाला खूप. आवाज कमी झालाय मी जरा मोठ्याने बोलतो पण ऐकू येत आहे ना सगळ्यांना? नाही ऐकू येत आहे केतकी? आयडिया ते ऐकू आलं पाहिजे सगळ्यांना. बंद करतो. ओके आता ऐकू येत आहे? हो ऐकू येत आहे. हो ऐकू येणार कारण काय प्रॉब्लेम असा आहे की तिकडे दुसरा चालू आहे. एक मिनिट त्याचा व्हॉल्यूम कमी करतो म्हणजे. ऑलराईट आता ऐकू कमी झाला असेल थोडासा बरोबर ना? हो येत आहे. ऐकू येत आहे व्यवस्थित हा आहे. ओके फाईन. आता मी माझ्या इथे एडिट करणार आहे माझ्या मोबाईल वरती आणि तुम्ही त्या स्क्रीनवरती बघा माझा शेअर झालेला स्क्रीन आहे तिथे. ओके आता बघा मी काय करतोय मी आता हे पहिले प्ले करतोय.
मी पाय टाकतो. नाही. आता इथे मी चूक केली. पहिला भाग असतो प्री प्रायमरी स्टेज म्हटलंय, ते ऍक्च्युली प्री प्रोडक्शन आहे, बरोबर. तुम्ही नीट ऐकत की तुम्हाला कळेल बघा. पाहिलं, पहिला भाग असतो प्री प्रायमरी स्टेज, नंतर मी थांबलोय प्री, आणि मग परत तिकडे म्हटलंय पहिला भाग असतो प्री प्रोडक्शन स्टेज, असं मी परत म्हटलंय. तो पहिला भाग असतो प्री प्रोडक्शन स्टेजच्या इकडे जायचं आहे तुम्हाला. इकडे घेऊन जा पहिले. पहिला भाग असतो तो म्हणजे प्री प्रोडक्शन. ह्याच्यात जरासा आधी तुम्ही न्यायचा कर्सर तुमचा, हा असा कर्सर जो नाही जातोय ना माझा, हा जरासा तिकडे न्यायचा. बघा, पहिला भाग असतो स्प्लिटिंग आणि ट्रिमिंग मला वाटतं. प्री प्रायमरी स्टेज. हा, बघा मी काय म्हटलंय, माझ्याकडे ऐका सगळ्यांनी. मुकुल, माईक ऑफ करा प्लीज, डिस्टर्बन्स देतोय सगळ्यांना. मुकुल, हा, फक्त ऐका तुम्ही. मी कसं म्हटलंय, पहिलं सगळं लेक्चर दिलंय, त्याच्यानंतर मी म्हटलंय पहिला भाग असतो प्री प्रायमरी स्टेज, नंतर मी परत प्री असं म्हटलंय, आणि मग म्हटलंय पहिला भाग असतो प्री प्रोडक्शन स्टेज. तो जो पहिला मी म्हटलंय ना, पहिला भाग असतो प्री प्रायमरी स्टेज प्री, इथे तुम्ही तुमचा व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. इथे तुम्ही तुमचा व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. पहिला भाग असतो तो म्हणजे प्री प्रायमरी स्टेज. हा, ते आलं की लगेच व्हिडिओ स्टॉप करायचा. आणि मग ह्याला बघा, आता बघा मी काय करतोय, ह्याच्याकडे बघा. मी या व्हिडिओला जिथे स्टॉप केलाय तिथे टिक करतोय. हे बघा, हे टिक केलंय. आता नीट बघा मी काय करतोय ते. जिथे स्टॉप केलाय तिथे मला त्याला कट करायचं आहे. इथे मी आता त्याला टिक केला म्हणजे पिवळा झाला व्हिडिओ माझा, बरोबर. आणि आता इथे कात्री आहे, कात्री. माझ्या स्क्रीनकडे कात्रीला टिक केलं की एक मेनू आला, त्याच्यामध्ये 3 आयटम पहिले दिसतात. माईक बंद कर. हे बघा, नीट ऐका मी काय करतोय ते सी, इफ यू टू लिसन प्रॉपरली, नाही तर असं आपलं संपणारच नाही कधी. मी पहिले थोडं लेक्चर दिलंय, त्याच्यानंतर म्हटलंय पहिला भाग असतो प्री प्रायमरी स्टेज प्री, त्याच्यानंतर लगेच थांबवायचा, कारण त्याच्यानंतर जे घ्यायचं आहे ते म्हटलेलं पहिला भाग असतो प्री प्रोडक्शन स्टेज. त्याच्या आधीचं आपल्याला नकोय आधी. आलं लक्षात? सो मी परत प्ले करतो, माझं तर मिस झालं ते. हा आहे पहिला भाग. हा, हा आहे पहिला भाग. फिल्म मेकिंग म्हणजे एकाच्या मागे एक शॉट ते एकत्र दाखवणं, असं नसतं. फिल्म मेकिंगच्या मागे बरीच तंत्र असतात. आता कुठल्या गोष्टी सांगायच्या, त्याच्यानंतर मी म्हटलंय पहिला भाग म्हणजे प्री प्रोडक्शन प्री प्रायमरी. मग म्हटलं परत प्री म्हटलंय, ते आलं ना प्री म्हटलं की तुमच्या प्ले बटनच्या जागी पॉज बटन येतं, ते दाबायचं लगेच. हे बघा, हे प्ले बटन आता दाबलंय मी. पहिला भाग म्हणजे प्री प्रायमरी. आता इथे पॉज केला, ओके, आणि आता सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यावर परत तो आपला नेहमीचा मेनू आला. त्या मेनू मध्ये कात्री आहे, त्या कात्रीला टिक करायचं, आणि त्याच्यामध्ये 3 तुम्हाला ऑप्शन येतात. ट्रिम लेफ्ट ऑफ प्ले हेड, ट्रिम राईट ऑफ प्ले हेड आणि स्प्लिट ॲट प्ले हेड, असे 3 ऑप्शन आले. तर स्प्लिट ॲट प्ले हेड वाला ऑप्शन दाबतोय मी. म्हणजे आता तुम्ही बघितलं की हा भाग व्हिडिओचा आणि हा भाग वेगळा झालाय. बघा, हा एक भाग झालाय पहिला आधीचा, आणि नंतर हा एक भाग झालाय दुसरा. कळलं? तो मी फक्त काय केलाय, व्हिडिओ मधोमध कापलाय, फक्त त्याचे 2 वेगवेगळे भाग केले, ते तिथेच ठेवलेत, पण 2 वेगवेगळे भाग झाले. आता मला हा भाग प्ले करायचा आहे. बघा, बाय द वे मी जेव्हा प्ले करतोय तुम्हाला आवाज येतोय का मी प्ले केल्याचा?
तर मला सांगता ते कात्री टॅप केल्यानंतर तुम्ही कोणता ऑप्शन सिलेक्ट केला त्याचा चारांमधला? स्प्लिट ॲट प्ले हेड. ओके डन. आता आय एम नाउ प्लेइंग इट. पहिला भाग असतो म्हणजे प्री प्रोडक्शन. आपण तयारी करतो. ऍक्टर्स, स्टोरी, स्क्रीन प्ले, शॉर्ट ब्रेकअप, इक्विपमेंट. हे आपण सगळं प्री प्लॅनिंग पहिल्या स्टेजमध्ये करतो. इथे माझा पहिला भाग संपला. आता परत मी त्याला टिक करणार, परत कात्री घेणार आणि स्प्लिट ॲट प्ले हेड करणार. म्हणजे आता तुम्ही जर का बघितला, आता एक मिनिट ह्याच्या माझ्या या स्क्रीनकडे बघा जरा. हा आता आपल्याला अख्खा व्हिडिओ दिसत नाहीये बरोबर. हा इथे या टाइमलाईन वरती असं केलं पिंच केलं की बघा हा अख्खा व्हिडिओ आता मला दिसायला लागला बघा बरोबर. आता बघा तुम्ही, हा पहिला भाग झाला, जो हा दुसरा भाग झाला. हा दुसरा भाग म्हणजे आता आपल्याला जो घ्यायचा आहे तो पोस्ट प्री प्रोडक्शनचा भाग आणि नंतर हा त्याच्यानंतरचा भाग आला. ओके, असं 3 भागामध्ये तो व्हिडिओ स्प्लिट झाला. आता पहिल्यांदा जेव्हा मी स्प्लिट केला तेव्हा पहिला भाग असतो प्री प्रोडक्शन. इथे त्याच्या आधी मी कट केला, नंतर कट केला पहिल्या भागाचं संपल्यानंतर. ओके, मी परत एकदा सगळं सांगतोय. मी अंडू करतोय. अंडू हे डावीकडचं दुसरं बटन अंडूच असतं. माझा पहिला व्हिडिओ पूर्ण झाला. परत मी आता परत व्हिडिओ प्ले करणार आहे. बरं, मी प्ले करताना तुम्हाला आवाज ऐकू येतोय का कोणाला माझ्या व्हिडिओचा? नाही येतोय ना? ओके, नाहीच येतो, तुम्हालाच ऐकायला पाहिजे. ओके, मी आता प्ले करतोय आणि परत मी तिथेच जातोय. ओके, आता मी जरा फास्ट जातो याच्यामध्ये, कारण मला आपल्याला वेळ पुरणार नाही तर. ओके, मी आता इथे जरा फास्ट जातो. गोष्टी सांगायच्या त्या आपला ठरवायचं. पण फिल्म मेकिंग मध्ये 3 प्रमुख भाग. पहिला भाग असतो तो म्हणजे प्री प्रायमरी स्टेज. आता स्टॉप केलं. त्याच्यानंतर आता मी ह्याला टिक केला, असा कात्री घेतली आणि तिसरा ऑप्शन घेतला स्प्लिट ॲट प्ले हेड. आता हे 2 भाग झाले याचे. ओके, आता मी हे असं परत मोठं करून घेणार आहे, कारण मला स्प्लिट नको तिथे आहे. मोठं केलं म्हणजे मला आता अख्खा व्हिडिओ दिसणार नाही एका स्क्रीनवरती. हे फक्त टाइमलाईन वरती अख्खा दिसतं. मला जरा मोठा व्ह्यू हवा. हे बघा, आता इथे हा पहिला माझा हा बघा दिसतोय प्लस साईन. तिथे आता माझा भाग स्प्लिट झालाय मगाचा. हा इकडचा आधीचा, इकडचा नंतरचा. आता प्ले करतो मी. पहिला भाग असतो तो म्हणजे प्री प्रोडक्शन. प्री प्रोडक्शन म्हणजे सगळी आपण तयारी करतो. ऍक्टर्स, स्टोरी, स्क्रीन प्ले, हे आपण सगळं प्री प्लॅनिंग पहिल्या स्टेजमध्ये करतो. इथे आल्यावरती मी परत तिथे टिक करतो, कात्री घेतो आणि स्प्लिट ॲट प्ले हेड घेतो. आता माझे आधी सुरुवातीचा भाग झाला, मग प्री प्रोडक्शनचा भाग मी मध्ये कट केला. आता तुम्ही जर का परत तो पिंच करून बघितला, परत मगासारखे 3 भाग झाले. हा बघा, हा पहिला भाग, हा मधला भाग मी घेतलेला आणि आता दुसरा भाग. आता मी दुसरा भाग प्ले करणार आहे. तिसरा म्हणजे आता हा तिसरा भाग मी नंतर करताना मी काय केलंय, हा तिसरा भाग म्हणजे मी तिसऱ्या भागाबद्दल मी आधी बोललोय, मग दुसऱ्या भागाबद्दल बोललोय, कारण आपल्याला ते शिफ्ट करायचे भाग एकमेकाला बरोबर. आता हा तिसरा भाग मी चालू केला. आता हा तिसरा भाग शेवटच्या स्टेजमध्ये प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन असतं. एडिट होते, स्पेशल इफेक्ट घेतले जातात, कलर करेक्शन केलं जातं, व्हॉइसचं करेक्शन केलं जातं, म्युझिक घातलं जातं. फायनल फिल्म व्हिडिओ पोस्ट प्रोडक्शन तयारी देखील आपल्याला प्री प्रोडक्शनच्या स्टेजमध्ये करायला लागते. इथे हा तिसरा भाग संपला. परत टिक करणार, कात्री घेणार आणि स्प्लिट ॲट प्ले हेड करणार. ओके, आता मी नंतरचा भाग प्ले करणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे, आता आहे दुसरा भाग. म्हणजे प्रोडक्शन.
त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिस्टिक्स काही वाहन लागणार असेल वाहन ते वाहन hire करा. नंतर actors असतील तर त्यांची व्हॅन असते त्याचं काम. तर ऍक्च्युली प्रोडक्शनच्या वेळेला छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी लागतात आणि बऱ्याच गोष्टी होत असतात कायम. म्हणजे चहावाला असतो. काही काही ठिकाणी एखाद्या भिंतीचा रंग तुम्हाला भिंतीचा रंग आवडला नाही. बदलायला लागतो. कपड्यांचं बघायला लागतं. म्हणजे कॉस्ट्युम सगळ्या गोष्टीच्या जितकी प्रोडक्शनची प्रोडक्शन चांगलं तितकं प्रोडक्शन चांगलं होतं. इथे तितकं प्रोडक्शन चांगलं होतं. हा माझा तिसरा भाग आहे ऍक्च्युली. म्हणजे आता माझे 3 भाग झाले. तिसरी टप्पे. आता तुम्ही जर का ही पिंच करून बघितली टाइमलाईन अशी की तुम्हाला दिसेल माझे किती भाग झालेत माझे 1 2 3 4 5 बरोबर. पहिला भाग आहे नुसतं प्रिलिमिनरी आहे. दुसरा जो ह्याच्यातला भाग आहे तो म्हणजे प्री प्रोडक्शन स्टेजचा आहे. दुसरा व्हिडिओचा भाग आहे तो ऍक्च्युली तिसरा भाग आहे म्हणजे पोस्ट प्रोडक्शनचा आहे. नंतर चौथा भाग आहे तो आहे मधल्या प्रोडक्शनचा आणि 5वा भाग परत दुसरं लेक्चर आहे. असे आता 5 भाग झालेत बरोबर. आता मी हे सगळे प्ले करणार आहे. आता तुम्हाला कसे ऐकू जाणार हा माझा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ऐकू जाणार नाहीत. मी आता काय प्रयत्न करणार आहे मी माझा माईक परत इथे लावणार आहे आणि माझ्या मोबाईल वरती प्ले करून मी तो तुम्हाला माझ्या या माईक वरती ऐकवणार आहे. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. प्रत्येक वेळा नवीन नवीन ट्राय करायला लागतं. ओके हा मी इथे लावला. लेट अस होप की तुम्हाला ऐकू जाईल. नाही ऐकू जाणार. कारण जेव्हा कॉल चालू असतो तेव्हा तो व्हॉइस नाही देऊ शकत. ठीक आहे. एनिवे वी हॅव ट्राईड इट आउट. प्रत्येक गोष्ट काय करून बघितली मी. तर हा फोन मधला स्प्लिट केलेला व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर घेतलात आणि कम्प्युटरची स्क्रीन शेअर केली तर मग येईल का ऐकू? हो तशी येईलच. म्हणजे पण मगाशी केले तेच आहे ना. आता मी फक्त मध्ये कट केल्या बाकी काही केलं नाहीये ना. हा कळलं सर. हा त्यामुळे आता तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी जे केलंय तुम्ही माझ्या बरोबर करत आलाय का आतापर्यंत मी केलं ते. तुम्ही एडिटिंग केलंय का माझ्या बरोबर. ऐकू येत आहे का माझं. सर फक्त फर्स्ट टाइमला कट केला, पुढचे 2 कट राहिलेत त्यात. मग करा ना. करा तुम्ही. आता मी सांगतो तुम्हाला कुठे कट करायचं. तुम्हाला ऐकू येत आहे कारण पहिल्यांदा कट केलाय ते प्रायमरी प्री असं नंतर मी लगेच कट केलाय. सर ती कात्री कुठून येईल पण. त्याला टिक करा ना. त्या व्हिडिओला टाइमलाईन वरती टिक करा. काल आपण फोटो जसा टिक करत होतो तो. ते त्याच्या बाजूला ते पीडीया वगैरे लिहिलेलं आहे ना ते आहे. नाही. हे बघा माझ्या या स्क्रीनकडे बघा. हा. याला टिक केलं हा. किती येते कात्रीना वरती. का तुम्ही फोटोसाठी कसा टिक करत होता. हो. हा मग तिला टिक करायचंय ना कात्रीला. कात्रीला टिक करायचं आणि त्याचा तिसरा ऑप्शन घ्यायचं स्प्लिट ॲट प्ले हेडचं. अच्छा हा कळलं. तो बरोबर तिथे मध्ये स्प्लिट होतो व्हिडिओ. हा पहिला किंवा दुसरा ऑप्शन घेऊ नका. पहिला घेतला तर डावीकडचा सगळा डिलीट होईल. दुसरा अच्छा. घेतला तर उजवीकडचा सगळा डिलीट होईल. हा ओके. सो आता मी तुम्हाला सांगणार आहे कुठे कुठे कट करायचं. पहिल्यांदा कट करायचं. हा मग ते हे करून झाल्यानंतर मग पुन्हा ते ओरिजिनलला यायला पाहिजे का. वरती टिक करायचंय. वरती टिक करायचं. कट ओके. हा केल्यानंतर टिक करायचं. ते परत खाली येतं तुमचं. हा आता मी तुम्हाला सांगतो प्रत्येक भाग कुठे कुठे कट करायचा. ओके लक्ष देऊन ऐका. पाय तर लिहून घ्या. पहिला भाग कट करायचा आहे तो प्री प्रायमरी प्रोडक्शन आणि प्री असं म्हणून झाल्यानंतर लगेच कट करायचंय.
त्याच्यानंतर कट करायचं आहे फायनान्स सुद्धा महत्वाचा. हे सगळं आपण प्री प्रायमरी म्हणताय परत मी प्री प्रायमरी पहिल्या स्टेजमध्ये करतो. इथे झालं की लगेच टिक करायचं आणि तिकडे कट करायचं. नंतर कट करायचंय कुठे सांगतो तुम्हाला. नंतरचं कट करायचंय कट करायचंय पोस्ट प्रोडक्शनची तयारी सुद्धा आपल्याला प्री प्रोडक्शनच्या वेळेलाच करायला लागते. हे वाक्य संपल्यानंतर तिसरा कट द्यायचा आहे. ओके, नंतरचा कट आहे कपड्यांचं बघायला लागतं. सगळ्या गोष्टीच्या प्रोडक्शनची तयारी चांगली असेल त्याच्यानंतर जितकी प्री प्रोडक्शनची तयारी चांगली असेल तितकंच प्रोडक्शन चांगलं होतं. हे वाक्य संपल्यानंतर कट करायचं आहे. असे 3 कट तुम्हाला द्यायचे. हे आता तिन्ही कट तुम्ही सगळ्यांनी द्या. तुमच्या इकडे प्ले करा आणि ते ऐकता ऐकता तुम्ही तिकडे पॉज करा, टिक करा, मग वरती कात्री घ्या आणि स्प्लिट ॲट प्ले हेड घ्या. केपी हिमांशू तुम्हाला कळतंय की नाही? यू आर नॉट कमिंग ऑन द स्क्रीन. आय डोंट नो वेदर यू आर स्टिल देअर और नॉट. मुकुल यू आर ओके? मुकुल तुम्हाला लोकांना कळतंय? सर प्री प्रोडक्शन होतो तिथपर्यंत मी कट दिलाय. आता शेवटचा एक कट राहिलाय. सगळ्यांना आवाज जातोय. हा, प्री प्रोडक्शन काय? हे सगळं प्री प्रोडक्शन मध्ये होतं. कुठे कुठे कट करायचं ते मुकुल? हो, बऱ्यापैकी. तिथे कट करा ना. प्रत्येक वेळा ते कट केलं की टिक करायचं, परत प्ले करायचं हो. आणि मी सांगितलेल्या पॉइंटला कट करायचं. असे तुमचे 3 कट आले पाहिजेत. ते गौरेशला कळलंय का? गौरेश, आर यू ओके विथ दिस? कळतंय? मग तुम्ही कट करा. सगळ्यात जसं मी सांगितलं तसंच कट करा. आता हा दुसरा भाग शेवटच्या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये आपली पेरिंग होते. नंतर त्याला स्पेशली पेट केली जातात. त्या पेटचं कलर कलेक्शन केलं जातं आणि त्याच्यामध्ये आणि तर आपण एक पार्ट पोस्ट प्रोडक्शनला करायचं आहे. मला नाही आठवत. आता आहे दुसरा भाग. दुसरा भाग तितकंच प्रोडक्शन चांगलं होतं. इथे तुमचा तिसरा कट येतो. हे प्रोडक्शन चांगलं होतं. या भागाला तुमचा शेवटचा बरोबर येतो. मॅडम तुम्हाला असं नाही जमणार कट करायला. तुम्हाला जमणार आहे का ते पॉज करायला? कानेरे मॅडम ऐका ना. कानेरे ऐका. तुम्ही तुमच्याकडे इयरफोन आहेत का? आहे. मग ते यात तुम्ही ज्याच्यात काम करताय त्या मोबाईल मध्ये घाला. जो प्ले म्हणजे तुम्ही आता असं करताय ना हा हा ते करायला लागणार नाही, कारण तुम्हाला बटन मिळणार नाही तसं. हा त्यामुळे तुम्ही तो इयरफोन घालून या मोबाईल मध्ये इयरफोन घाला आणि मग करा. मगच तुम्हाला ते चांगलं होईल. नाहीतर असं होणार नाही बरोबर. म्हणजे व्यवस्थित आवाज ऐकू येईल. त्याचा व्हॉल्यूम फुल ठेवा.
अजूनही तुला आवाज येत नाहीये का केतकी? तुझ्या व्हॉल्यूमचं बघ काहीतरी, इयरफोन परत आत बाहेर करून बघ. तर ओके, तुझं व्हॉल्यूम वाढव. हा मुकुल बोल. प्री प्रोडक्शनची तयारी जितकं चांगली असेल तितकं प्रोडक्शन चांगलं होतं. इकडे शेवटचा कट आहे ना. हो हो हो, त्याच्या पुढचं ऐकून बघा ना. त्याच्या ऐकून बघितलं की तुम्हाला कळेल की तिकडे कट करायला हवं होतं. जाहिरात आली. जाहिरात आली माहिती आहे मला. पण मला तिचा आवाज कसा आला ऐकू इतका छान जाहिरातीचा? याला नाही पाहिजे खरं म्हणजे. मग माझा आवाज तुम्हाला का नाही जात आहे माझ्या मोबाईलवरचा? माझ्या मोबाईलवरचा आवाज का नाही जात आहे? काय सेटिंग मध्ये आहे का? मीडिया तर माझं फुल आहे. हॅलो हॅलो. मी थोडे एक्सपेरिमेंट करतोय. मला फक्त मुकुल, मला फक्त सांग आवाज येतोय का तुला? हा, मग व्हिडिओचा आवाज येतोय? नाही ओके. सर, एक क्वेश्चन होता ह्या रिलेटेड. तो जो प्लेहेडचा जो टाइम मार्क आहे ना, म्हणजे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 251 640 जे दिसत आहे हा, ते मला डायरेक्ट टाईप करायचं असेल तर कसं करायचं? नाही ते टाईप नाही करायचं. ते कशा टाईप करायचं? ते तुमचं इंडिकेशन आहे फक्त. म्हणजे तुम्हाला त्या नाही, पॉईंटला जायचं. यू हॅव हा टू म्हणजे गो टू दॅट तिकडे पॉईंट. 2-3 नाही सेकंद नाही नाही पुढची मागे नाही करायचं नाही असेल नाही तर मग सोपं जातं. नाही नाही तसं ह्याच्यामध्ये पॉसिबल नाही येते. त्याच्यामध्ये एक जागा आहे ज्याच्यामध्ये हा जो डावीकडे खाली दिसतंय ना, एकदम लेफ्टला बॉटमचं बटन, त्यांनी तुम्हाला पुढच्या मार्कवर जाता येतं. बट इट इज नॉट सो ग्रेट. म्हणजे असं नाही करता येत त्याच्यामध्ये. तुम्हाला मॅन्युअलच करायला लागतं. हे नेक्स्ट 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 नेक्स्टला जातं ह्याच्यामध्ये. आणि टू द बिगिनिंग अँड द एंड. हे बघ, प्रिव्हियस पॉईंट, हा प्रिव्हियस पॉईंटला जातो. ओके, इथे दाबलं ना की हे टू द बिगिनिंग, मग परत नेक्स्ट 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 नेक्स्टला जा. एवढंच आहे त्याला जास्ती आणखी नाही आहे. सो यू जस्ट हॅव टू मॅनेज इट. प्रिव्हियस पॉईंटला जातो. हा फक्त मेनू आहे. म्हणजे हा असा मेनू वरती घेता आला असतं तर झालं असतं. हे असं आहे इथे हा मेनू. ओके, पण तुला टाईप करून एका पॉइंटला नेणं ह्याच्यामध्ये पॉसिबल नाही आहे. अनलेस यू ट्राय डुईंग इट हिअर. इथे पण नाही होत. ओके, झालं का सगळ्यांचं कट? थोडं सांगा मला, सगळ्यांचं कट झालं का? कांदळे मॅम, झालं तुमचं कट? करू शकता बहुतेक तुम्ही. बाकी सगळ्यांचं झालं का? मुकुल, गौरेश, मी प्रोडक्शनचा भाग घेतला होता. वो तिसरा जो कट होता ना, तो प्रोडक्शन व्यवस्थित होतो हा भाग घेतला होता. दॅट वॉज द लास्ट लाईन आय सेड इन दॅट. म्हणजे कॉस्ट्युम्स या सगळ्या गोष्टी, जितकी प्री प्रोडक्शनची तयारी चांगली असेल तितकंच प्रोडक्शन चांगलं होतं. इथे मी तिसरा कट घेतला होता. ओके, मुकुल झालं? मुकुल आणि पाडगावकर मॅडम तुमचं झालं कट? 6 वाजले. मला काय प्रॉब्लेम नाही. निशाचर माणूस आहे. उद्या ऑफिस पण नाही आहे मला. केतकी, हिमांशू झालंय का? झालंय. ओके, मुकुल झालाय. हिमांशू and Ketki, have you been able to do it? आणि गौरेश, if you don't tell me I will not know. Will you please tell me what problems you are having? कालेरे मॅडम तुमचं
आहे का कट बरोबर? काय प्रॉब्लेम येत आहे तर सांगा. आज माझं होतं अजून काय, तर तुम्ही पुढे घ्या मग. ओके, प्रॅक्टिस करायला लागेलच अर्थात, त्यामुळे थोडं प्रॅक्टिस तर करायला लागेलच. मग ते जेव्हा- सुगत बरं. सगळ्यात मी लेट. आता- नाही, लेट तर होणार आहे. बाकी सगळ्यांची तयारी असेल तर मला काय प्रॉब्लेम, 12 वाजेपर्यंत पण बसेल. नाही, पण म्हणजे मुगात माझ्यामुळे लेट नको म्हणून मी म्हटलं चालू नाही, करा. असं नाही, प्लीज करा, ट्राय करा, 2 कट तरी करा. ते 3 कट हे तरी पहिले 3 होऊ देत. हे झाले ना की पुढचं मग मी चालू ठेवेन. हा तर हा हेच केले नाही तर मग पुढचं करता येणार. मी एक काम करतो, मी 5 मिनिटांनी परत येतोय. ओके, तोपर्यंत कट करून ठेवा. हा ओके, सगळ्यांना, एव्हरीबडी, आय एम कमिंग बॅक इन 5 मिनिट्स. हा. Screen from here. झालं का कानारे मॅडम तुमचं? हो, 2 पार्ट झाले. ओके, ठीक आहे. आता आपण चालू करूया पहिल्यापासून. लेट अस स्टार्ट नाव. ओके, कारण मला पुढचं दाखवायचं आहे. आय एम हो. गोइंग नेक्स्ट. आता मी काय करणार आहे सांगतो तुम्हाला. व्हॉट आय एम गोइंग टू डू, मी आता माझा माऊसचा कर्सर दिसतोय तुम्हाला आता याच्यावरती? माऊसचा कर्सर दिसतोय ना सगळ्यांना?
राईट. हा, आता माझा हा भाग एक्स्ट्रा आहे डावीकडचा. ओके, हा माझा डावीकडचा भाग एक्स्ट्रा आहे, हा मला आता नकोय, हा ठेवणार आहे मी थोडासा. नंतर हा माझा पहिला भाग बरोबर जागेवर आहे. हा याच्यामध्ये मी प्री प्रोडक्शन बद्दल बोलतोय. एव्हरीबडी इज विथ मी, एव्हरीबडी इज विथ मी, कॅन हिअर मी प्रॉपरली? हा, सगळ्यांना ऐकू येतं ना व्यवस्थित मी काय बोलतोय ते? हो, येतोय. ओके, सो हा माझा पहिला भाग आहे, तो मी तसाच ठेवणार आहे. आय एम गोइंग टू कीप दॅट. पण माझा दुसरा भाग आहे, हा ऍक्च्युअली व्हिडिओचा तिसरा भाग असणार आहे, बरोबर ना? कारण त्याच्यामध्ये पोस्ट प्रोडक्शन बद्दल आहे. 3 स्टेजेस आहेत, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. मी काय केलंय मुद्दामून हे बोलताना इंट्रोडक्टरी भाग ठेवलाय, नंतर प्री प्रोडक्शन ठेवलाय, मग प्रोडक्शन ठेवलाय, मग पोस्ट प्रोडक्शन ठेवलाय आणि मग एंडिंग ठेवलाय. आता मला जो आपल्या या टाइमलाईन वरचा तिसरा भाग आहे, हा दुसरा बनवायचा आहे, बरोबर? हा दुसरा बनवायचा आहे. तर आता मी काय करणार बघा, माझ्या या स्क्रीनवर बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. थांबा, माझा हा व्हिडिओ ऑफ आहे, एक मिनिट. हा बघा, हा भाग आहे ना, आता मी हा इथे बाहेर क्लिक करतो म्हणजे तो अनसिलेक्ट झाला. आता हा सिलेक्ट नकोय. आता हा तिसरा भाग आहे ना, तिसरा भाग मला दुसऱ्याच्या आधी न्यायचा आहे. तर ह्या भागाला नुसतं असं बोट लावायचं थोडंसं. आधी तुम्ही बघा फक्त सगळ्यांनी, मी दोनदा दाखवेन. असं नुसतं बोट लावायचं की तो हलतो आणि तो असा उचलून त्या भागाच्या बाजूला ठेवायचा की तो बरोबर बसतो. कळलं? आता मी अंडू करतो. हे हे वरचं हे अंडू बटन आहे बघा, हे 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 बटन आहे ना इथे, हे अंडूचं बटन आहे. हे अंडू करतो मी परत आणि परत दाखवतो. तसाच झाला का परत? एक मिनिट. हा, ओके. आता हा तिसरा भाग जो आहे, हा तिसरा भाग आहे, हा खरं प्रोडक्शनचा भाग आहे. हा इथे पोस्ट प्रोडक्शनचा भाग आहे. हा आता मी नुसतं त्याला बोट लावतो, हलकं बोट लावायचं की तो हलतो आणि तो उचलून असा ह्याच्या भागाच्या बाजूला आणायचा. आता प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन असे लाईनीमध्ये प्ले होतील. आता तुम्ही करून बघा हे. नुसतं बोट लावायचं हलकं की तो हलतो, कळतो आपल्याला हललेला, की तो असा उचलून तो सलग अलगद तिथे बाजूला घ्यायचा. बाय मिस्टेक एक्झिट. ओके, वेलकम बॅक. ओके, आय शो इट अगेन, कारण गौरेश बाहेर पडला होता चुकून. गौरेश नीट बघा, सगळ्यांनी परत बघा. आता जे भाग आहेत, हा इंट्रोडक्टरी भाग आहे, हा प्री प्रोडक्शन आहे, हा तिसरा भाग पोस्ट प्रोडक्शन आहे, चौथा भाग प्रोडक्शन आहे आणि पाचवा एंडिंगचा भाग आहे. आय वॉन्ट इंट्रोडक्शन, प्री प्रोडक्शन, देन आय वॉन्ट पोस्ट प्रोडक्शन, देन आय वॉन्ट दिस. म्हणजे चौथा भाग माझा तिसऱ्या जागेवर असला पाहिजे, बरोबर? माझ्या व्हिडिओचा चौथा भाग म्हणजे हा चौथा भाग जो आहे, त्याला नुसतं बोट लावायचा हलकच की तो हलतो आणि तो उचलून या तिसऱ्या भागाच्या बाजूला आणून ठेवायचा की तो बरोबर बसतो. आता प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, एंडिंग असे आता ते भाग जमले. आता तुम्ही ते ट्राय करून बघा. जमलं की सांगा मला सगळ्यांनी, प्रत्येकाने माईक वरती. हलवून बघा. यू जस्ट हॅव टू मूव्ह इट लाईक दिस. नुसतं बोट लावायचं आणि असा हलगत त्याला पकडून बाजूला न्यायचा, जसं आपण माऊसनी कुठली. हा, कानारे मॅडमना जमलाय, त्यांचा व्हिडिओ ऑन आहे म्हणून तुम्हाला कळतंय. तरी तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यामुळे मला कळतच नाही तुम्ही काय करताय ते. फक्त कानारे मॅडम व्हिडिओ ऑन ठेवतात. त्यामुळे त्यांच्या एक्सप्रेशन, त्यांचं काय चाललंय मला सगळं कळत असतं आणि मला त्यांना मी ऍड्रेस का करतो. तुम्ही म्हणाल तुम्ही फक्त त्यांच्याशी बोलता, कारण त्यांचं दिसत असतं मला काय चाललंय, तुमचं दिसतच नाही. बोलो का नाही शिक्षकासारखा बरोबर मी. ओके, मुकुल, हिमांशु, केतकी, आर यू डुईंग इट अँड आर यू एबल टू डू इट? प्लीज टेल मी. पाडगावकर मॅडम, तुम्हाला जमतंय का? गौरेशचा बहुतेक आज सॉलिड प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. तू सारखा बाहेर पडतोय आणि परत आत येतोय. दॅट इज व्हेरी बॅड. साधारण तुमचं झालं असेल तर प्ले करून बघा, बरोबर सिक्वेन्स मध्ये आलाय का एकदा. गौरेश, जस्ट डू इट अँड शो, टेल मी वेदर यू आर एबल टू डू इट. झालंय का तर सांगा मला. मुकुल झालं.
केतकी झालं. ओके. हिमांशू, हिमांशु हो गया कि नहीं हुआ? आर यू एबल टू डू इट और नॉट? नाही समजलं. ओके. गौरेश परत एकदा दाखवतो मी. आय होप यू स्टे ऑन द स्क्रीन. सी राईट नाव मी परत अंडू केलं बरं का. इन माय ओरिजिनल एडिट माय फर्स्ट पार्ट गौरेश, पहिला भाग आहे हा इंट्रोडक्टरी भाग आहे, दुसरा भाग आहे प्री प्रोडक्शन आहे, तिसरा भाग आहे पोस्ट प्रोडक्शन आहे, चौथा भाग प्रोडक्शन आहे आणि पाचवा एंडिंग भाग आहे. नाव आय वॉन्ट प्री इंट्रोडक्शन, प्री प्रोडक्शन, राईट. देन आय वॉन्ट प्रोडक्शन अँड देन पोस्ट प्रोडक्शन. त्यामुळे मी हा प्रोडक्शनला नुसतं बोट लावलं, तो हल्ला भाग आणि त्याला बाजूला नेऊन ठेवला. नाव आय हॅव गॉट प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन इन लाईन. हे करून बघा गौरेश. जस्ट डू इट अँड शो मी. टेल मी वेदर यू हॅव डन इट. आता कोणा पण कानेरे मॅडमचं झालंय, केतकीचं झालंय, मुकुलचं झालंय. मुकुल आईचं पण झालंय का? आईला पण जमलंय का करायला? त्यांना येणं जास्ती महत्वाचं आहे. तुला येणं महत्वाचं आहेच, पण त्यांनाही येणं महत्वाचं आहे. जमतंय? मला सांगा माईक ऑन करून. मी दुसरं काहीतरी बघतोय तोपर्यंत. गौरेश झालं का? गौरेश, मुकुल आईचं झालं? हिमांशु तर हो झालं. झालंय ना? ओके. हिमांशु, घरचं? हिमांशु झालंय का? ओके. ओके, आय एम गोइंग टू प्रोसीड नाव. आय एम गोइंग टू प्रोसीड. आता 5 भाग आहेत, सगळे लाईनीमध्ये आहेत. पण आता एक प्रॉब्लेम येणार आहे. तो काय येणार आहे दाखवतो तुम्हाला. हा जो पहिला दुसरा भाग आहे, दुसरा आणि तिसरा, दुसरा आणि तिसऱ्याच्या भागमध्ये तुम्ही मोठ्या स्क्रीनवर बघा काय होतं. आता जर अशी पोझिशन अशी क्लिक होते, बघितलं तुम्ही? प्ले करून बघा. जर अशी पोझिशन क्लिक होते, कारण मी जरासं हल्लो असणार ते बोलता बोलता. ते बघा, पाहिलं? जरासं पोझिशन मध्ये फरक पडतोय, कारण मी माझा पाय वरती घेतला होता, तो खाली आणला बहुतेक. हा बरोबर, मी पाय वरती घेतला होता, ते बोलताना नंतर बोलताना मी खाली आणला. सो इथे प्रॉब्लेम येतो. आता हॅव अ लुक ॲट दिस. मी काय करतो बघा, मी हे मोठं करतो. मोठं जसं करीन ना तसं त्या 2 भागामध्ये एक प्लस साईन येते, बघितली? 2 भागामध्ये एक प्लस साईन येते. बघितलं. हे बघा, हा 2 भाग आहेत हे माझे. त्या 2 भागांच्या मध्ये बरोबर एक प्लस साईन येते. त्या प्लस साईनला तुम्ही टिक करा, की तुम्हाला मेनूमध्ये ट्रान्झिशन इफेक्ट्स असेल बघा. माझ्या याच्यामध्ये ट्रान्झिशन इफेक्ट्स येईल. हो हो.
त्या ट्रान्झिशन इफेक्ट मध्ये तुम्हाला एवढे ट्रान्झिशन मिळणार नाहीत माझे एवढे क्लासिक ट्रान्झिशन म्हणून असेल. हो तिकडे जाऊन क्रॉस फेड असं ट्रान्झिशन आलं असेल, त्याला टिक करा. आता काय होतं बघा त्याच्यामध्ये. हा, आता आणखीन एक गोष्ट, मी माझा पाय जरा वरती खालती केलाय बोलता बोलता. ओके, सो आता मला ते बघायचं नाही असं. ओके, आता काय असतं बरेच वेळा शूट करताना ना आपण असं सगळं करत असतो. यु नो यू 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 मे मूव, यू मे डू समथिंग. आता मला माझा हा पुढे जे टेबल आहे ना, टेबलाचा पांढरा भाग नकोय. मी काय करायचं सांगा मला. हा जो पांढरा भाग आलाय खाली तुम्हाला नकोय, काय करायला पाहिजे मी. सर झूम इन वगैरे करायला लागेल? एक्झॅक्टली टिक करायचं, मधला भाग घ्यायचा, स्टार्ट पोझिशन घ्यायची. सॉरी, हा नाही भाग घ्यायचा आहे मला. सॉरी, हा नाही भाग, दुसऱ्या भागाला, पहिला भाग आता सोडून द्या. हा भाग घ्यायचा, पोझिशन घ्यायची, पहिल्या पोझिशन मध्ये जायचं, झूम इन करायचं एवढं, दुसऱ्या पोझिशन मध्ये जायचं, तेवढंच साधारण झूम इन करायचं. आता प्ले करताना तो झूम इन मध्ये प्ले होईल बघा. हे बघा, आता प्रॉपर झाला, डिसेंट झाला व्हिडिओ, नाहीतर तो बरोबर दिसत नव्हता. बरोबर. सिमिलरली मी बाकीचे पण व्हिडिओ तसंच करतो. आता हा भाग पण आहे, इथे क्लिक केला, मधल्या भागावर गेलो, झूम इन केलं, साधारण तेवढं दिसेल. मी तर आता मार्क करतोय, माझे बोटं दिसतात तोपर्यंत करतोय साधारण. हे बघा, इक्वल टू पोझिशन, इक्वल टू दाबला ना, इक्वल टू. एक्झॅक्टली आय वॉज वेटिंग फॉर समबडी टू आस्क मी दॅट क्वेश्चन. ओके, पहिला दाखवायचा, जेवढं झूम इन करायचं आणि इक्वल टू दाबलं की बरोबर तेवढाच तो झूम इन होतो. आय वॉज होपिंग दॅट समबडी आस्क मी दॅट क्वेश्चन. सो पहिला भाग आहे तो मी घेतला, टिक केला, आणि ह्याला जेवढा झूम इन करायचं केलं आणि इक्वल टू दाबलं की दुसरा भाग तेवढाच बरोबर झूम इन होतो. एंडिंग पार्ट म्हणजे एंड पॉइंट आणि स्टार्ट पॉइंट दोन्ही तेवढाच बरोबर झूम इन होतं. लास्ट भागचं पण तसं करूया आपण. टिक केलं, याला घेतला, झूम इन केलं, बरोबर तेवढं साधारण तेवढंच येईल असं, आणि इक्वल टू केलं की आता स्टार्टिंग आणि एंडिंग पोझिशन मध्ये सेम झाली. टिक केलं, लास्ट वाला भाग घेतला, लास्ट वाला टिक केलं, मधला भाग घेतला, पहिला भाग झूम इन केलं, आणि त्याला इक्वल टू साइन गेली की सगळे माझे आता भाग बरोबर. आता माझा तो खालचा भाग दिसत नाहीये, त्या टेबलाचा, स्टूलाचा वगैरे दिसत नाहीये, पहिल्या भागामध्ये दिसतोय. राईट, पहिला भाग पण मी करून टाकतो, झूम इन करतो, पहिला भाग. आता हे मला दिसत नाहीये ना, त्यामुळे मला जरा काय करायला लागणार, इथून थोडस. आता हा बरं ऐका, हा माझा पहिला भाग ज्याच्यामध्ये मी जाऊन बसतोय त्या खुर्चीवरती अगदी सुरुवातीला, बरोबर, कारण मला कॅमेरा चालू करून मग पुढे जाऊन बसायला लागलं. तो भाग मला दाखवायचा नाहीये. आता त्याला काय करायचं, हे बघा, मी हा स्क्रोल करतो. जस्ट हॅव लुक ॲट दिस. आय एम जस्ट स्क्रोलिंग हिअर. आता हे बघा, हा पहिला भाग मी जाऊन गेलो, चाललो 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 चाललो, बसलो. ओके, बसलो. आता इथे टिक करायचं, कात्री घ्यायची, आणि त्याच्यामधला पहिला जो आहे भाग, पहिला मेनू, ट्रिम टू लेफ्ट घेतलं की डावीकडचं सगळं डिलीट होईल बघा. हे बघा, आता इथूनच व्हिडिओ चालू झाला. याला ट्रिम टू लेफ्ट करतो आपण. ओके, तसंच जर का राईटला केलं तर राईट मधला त्या क्लिपचा राईटचा भाग सगळा डिलीट होतो. ओके, सो नाव ह्याला पण मी आता झूम करतो, इथे घेतो, दिस इज द झूम. साधारण मी एवढं झूम सगळ्याला वापरलाय, आणि कट करतो. आता माझे सगळे भाग साधारण इक्वल झाले. ओके, आता इथे जरासा जर काय, कारण जरा छोटे मोठे झालेत, इथे मी आता काय करेन, तो डिझॉल्व टाकेन. थोडासा डिझॉल्व टाकला ना की ते कळत नाही तो जर काढला आहे बघा. प्लस साइन क्लिक केली, सॉरी मी बाहेर पडलो चुकून. ओके, या प्लस साइनला क्लिक करणार मी आता, आणि त्याच्यामध्ये क्रॉस डिझॉल्व टाकला की आपल्याला कळत नाही की तिथे दोन भाग झालेले आहेत, क्रॉस फेड. आता बघा, तर असा हलका फक्त कळतंय बघा. राईट, जरासा हलका क्रॉसफेड होतो. आणि अगदीच तुम्हाला परफेक्शन हवं असेल तर त्याप्रमाणे बघून दुसरा भाग पण झूम ऍडजस्ट करायचा. म्हणजे थोडक्यात हा असा आहे, हा पण इथे द्यायचा आणि थोडासा त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचा की झालं. सर ह्या ट्रान्झिशन्स ना टाइम ड्युरेशन देता येतं की नाही देता तुम्ही येत? हो, त्याच्यावर क्लिक केलं ना की तुम्हाला खाली, म्हणजे आपल्या स्क्रीनच्या खाली डावीकडे बघा, तिथे ड्युरेशन मिळत आहे 1.52. राईट, ते तुम्ही ड्युरेशन चेंज करू शकता.
म्हणजे आणखी तो नाव हा तिथे ड्युरेशन चेंज करता, जास्ती वेळ कमी वेळ करता येतं. ओके, आता माझा हा व्हिडिओ एडिट झाला. ओके, पहिला भाग किती ठेवायचा तुम्हाला आता चेक करायचा, तर आय एम गोइंग टू चेक. ओके, आय थिंक आय कीप दॅट पार्ट. आय कीप दॅट पार्ट. आता मला हे साहेब कोण आहे ते दाखवायचंय, बरोबर? हे साहेब कोण आहे दाखवायचंय. सो आय डू व्हॉट आय डू, मी वरती लेअर नावाचा भाग आहे तो क्लिक करेन. हा लेअर, तुमच्याकडे बटन आहे बघा, गोल बटन दिसतंय, जिथे आपण मीडिया घेतो तिथे लेअरचं बटन आहे. लेअरच्या बटनला क्लिक करा. तिथे टी आहे टेक्स्टचा, त्या टेक्स्टचा टिक करा. आणि इथे आता माझं मी नाव टाकणार, डॉक्टर मंगेश करंदीकर. आणि अगदीच मला स्टाईलच मारायची असेल तर मराठी घेऊन, मराठी फॉन्टवाला घेऊन डॉक्टर स्टाईलच मारायची, मंगेश करंदीकर. हा झाला. इथे मंगेश करंदीकर आलं. हा बोटानी, सॉरी तुम्हाला दिसणार नाही, हे नुसतं बोटानी आपल्याला हलवून जागी ठेवता येतं. आणि त्याच्या उजवीकडे खाली जो आहे त्यांनी तुम्हाला ते मोठं छोटं करता येतं असं, आणि त्या डावीकडे वरती आहे त्यांनी ते रोटेट करता येतं असं. ओके, हे अगदी सोपं आहे, याच्यामध्ये मी वेळ घालवणार नाही जास्ती. बट आय एम गोइंग टू कीप दिस नाव. माझं नाव मी इथे ठेवतोय खाली, म्हणजे, आणि त्याच्या खाली टाइमलाईन वर ते येलो आलाय बघा, हे बरोबर. हे आता तुमचं नाव तुम्हाला किती वेळ पाहिजे हे त्याच्यावरनं हा एक्सटेंड करता येतोय बघा. हे आपण काल जसं ड्युरेशन एक्सटेंड केलं तसं ते एक्सटेंड केलं की इतका वेळ नाव राहणार त्याच्यावर. ओके, हा, आता हे झालं पहिलं भाग. आता त्याच्या मागे हलकंसं म्युझिक टाकायचं आहे मला माझ्या या भाषाबरोबर, बरोबर. आता हे जागा महत्वाचं आहे, सगळ्यांनी नीट बघा सगळ्यांनी. ओके, मगाशी आपण कॉल ऑडिओ टाका, तसा मी एक ऑडिओ टाकणार आहे कुठला तरी. म्युझिक मध्ये जाऊन माझ्याकडे जे म्युझिक आहे त्यातलं एखादं छान हलकासा ऑडिओ टाकणार आहे. तुम्हाला आता ऐकू येणार नाही म्युझिक अर्थातच. आता इथे एक प्रॉब्लेम असा आहे की हा म्युझिक आणि हे प्ले केलं की म्युझिक खूप लाऊड आहे. ओके, म्युझिक इज व्हेरी लाऊड. माझा आवाज त्या मानाने मोठा नाहीये आता ऑडिओमध्ये. आता दोन गोष्टी करायच्या, मला दोन गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे मला माझ्या आवाजाचा व्हॉल्यूम वाढवायचा आहे आणि म्युझिकचा व्हॉल्यूम कमी करायचा आहे. ओके, लक्षात येत आहे? माझ्या आवाजाचा व्हॉल्यूम वाढवायचा आहे आणि म्युझिकचा व्हॉल्यूम कमी करायचा आहे. आता पहिली गोष्ट, माझ्या आवाजाचा व्हॉल्यूम वाढवायला मी माझ्या या ट्रॅकला टिक करतोय, या ट्रॅकला टिक करतोय. ओके, आणि ट्रॅकला टिक करून मी हा जो उजवीकडचा मेनू येतोय त्याच्या उजवीकडे आपली 3 बटन होती, त्यातलं ऑडिओचं बटन आहे का, स्पीकरचं बटन आहे तिसऱ्या मेनू मध्ये, हे आपलं कात्री, नंतर आपलं स्टार्ट आणि एंड पोझिशन, आणि उजवीकडे ऑडिओचं बटन आहे स्पीकरचं, त्याला टिक केलं की तुमचा ऑडिओचा येतो. तुम्हाला दिसतंय, दिसलं का? हे बघा, मी आधी माझ्या या व्हिडिओला टिक केलं आणि हे उजवीकडचं ऑडिओचं बटन टिक केलं की ऑडिओचा मेनू येतो. सॉरी, मी त्या मधल्याला टिक केलं चुकून. ऑडिओला टिक केलं की हे ऑडिओचा मेनू येतो. आता डावीकडे सर्वात जर 100% आहे त्याला मी 200% करतो स्ट्रेट, म्हणजे ह्या व्हिडिओचा व्हॉल्यूम 200% झाला. आलं लक्षात सगळ्यांच्या? एव्हरीबडी गॉट इट? प्लीज टेल मी यू गॉट इट. सर एकदा हे सांगता परत प्लीज. ओके 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 ओके, हे बघा, माझ्या क्लिपला टिक करायचं, माझ्या क्लिपला टिक करायचं. हा, ओके,
इथे उजवीकडे ऑडिओचं बटन स्पीकरचं आहे बघा आयकॉन, म्हणजे आपण Okay. कात्री घेतली स्टार्ट आणि याला टिक केलं की हा तुमचा ऑडिओ, आणि इथून ऑडिओ फुल 200 करून टाकला, ऑडिओ 200 करून टाकला स्ट्रेट. ओके गॉट इट. ह्यानी आता माझा या व्हिडिओचा ऑडिओचा व्हॉल्यूम 200% झाला. ओके, आता तुम्ही जर का प्ले करून बघितलं तर पहिला व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये बराच फरक जाणवेल तुम्हाला. आता प्रॉब्लेम काय आहे, मला माझा आवाज ऐकूच येत नाही कारण खालचा जो ऑडिओ घेतलाय मी म्युझिक तो फुल व्हॉल्यूम आहे. आता त्याचा मला व्हॉल्यूम कमी करायचा आहे. ओके, आता मी काय करतो बघा, माझा जो व्हिडिओ आहे ना, माझा जो आता व्हिडिओ आहे सुरुवातीचा, त्याच्या आधी मी एक फेड इन टाकतोय. मी आता मीडियाला टिक करणार आहे. हे बघा, सी व्हॉट आय एम डुईंग. मीडिया, मुकुल जस्ट वॉच. मीडियाला टिक करतोय. आय एम टिकिंग ऑन मीडिया. माझे फोल्डर्स ओपन होत आहेत. त्याच्यामध्ये सर्वात डावीकडे इमेजेस नावाचा फोल्डर आला. त्याच्यामध्ये हे रेडीमेड इमेजेस दिलेले असतात, ह्यानी किनेमास्टरनी. त्यातलं मी एक छोटस एक इमेज घेणार आहे. मे बी आय चूज दिस. ओके, आणि आता माझं हे इमेज इथे घेतलंय मी. हे बघा, हे इमेज घेतलंय. ओके, हे इमेज घेतलंय मी. आता ह्याच्या मध्ये जो प्लस आहे याच्यामध्ये क्रॉसफेड करणार आहे मी. त्याच्यामध्ये क्लासिक ट्रान्झिस्टर मध्ये क्रॉसफेड करणार आहे. आता मला काय करायचं सांगतो तुम्हाला मी. मला आता याचा व्हॉल्यूम, माझ्या म्युझिकचा व्हॉल्यूम कमी करायचं आहे. ओके, म्युझिकचं व्हॉल्यूम कमी करायचं आहे. आणि मी म्युझिक आहे ना, हे असं मगाशी आपण कसा व्हिडिओ मूव्ह केला ना, तसं हे म्युझिकचं मी दाबून आपल्या इथपासून प्ले करणार आहे, सुरुवातीपासून. ओके, म्युझिक असं हलवलं अर्थात हलकच, राईट. आता माझं म्युझिक पहिल्यापासून प्ले होत आहे इथपासून. आता हा जो आता चित्र दाखवलं याच्यावर मी लेअर टाकून टेक्स्ट टाकणार आहे. फिल्म मेकिंग मोबाईल मेकिंग वर्कशॉप. ऑलराईट, मोबाईल फिल्म मेकिंग वर्कशॉप असं टाकलं. ओके, दिस इज व्हॉट माय इट इज. आता हे माझं तिथपर्यंत चालणार. आता मी हे कमी करून तिथे टाकलं आणि मला तो त्या व्हिडिओवरती नकोय. ठीक आहे, हे मागे घेतलं. सॉरी, एक्सक्यूज मी. आता मला काय करायचंय, हा व्हॉल्यूम जो म्युझिक चालू झालाय, हे म्युझिक आता इथपासून चालू झालाय, पण माझा जसा व्हॉल्यूम यायला लागतो व्हॉइस, तसं मला तर म्युझिक कमी करायचं. म्हणजे माझा आवाज चालू झाला की हळूहळू म्युझिक कमी होत जाईल. माझा व्हॉल्यूम तेवढाच राहणार आहे. माझा व्हॉल्यूम कमी म्हणजे म्युझिकचा व्हॉल्यूम कमी 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 होत जाईल. ओके, आता बघा मी काय करतो. त्याच्यासाठी म्युझिकला क्लिक करतो. हा, आणि म्युझिकला क्लिक केल्यावरती सुद्धा 3 मेनू येतात वरती, 3 बटन येतात. दिसतायत ती 1, 2 आणि 3 दिसताय. 1, 2, 3 ही बटन दिसतायत तुम्हाला सगळ्यांना. ही 1, 2, 3. त्यातलं तिसरं बटन आहे ना, ते तिसरं बटन मी टिक करतो. याला म्हणतात व्हॉल्यूम एनवलप. हा, आता याला मी की फ्रेम्स देणार आहे. म्हणजे आता या व्हॉल्यूम एनवलपला मी थोडंसं पुढे आणणार व्हॉल्यूमला. ओके, हे बघा, जरासा व्हॉल्यूम शिफ्ट केला की इथे प्लस साईन येते, बघितली. इथे वरती प्लस आणि गोल असं आलाय, गोल आणि प्लस आलाय बरोबर. त्याला टिक करणार मी की त्या व्हॉल्यूमच्या साऊंडच्या व्हॉल्यूमवरती एक खाली लाल डॉट आला बघा. तुम्हाला माझ्या या स्क्रीनवर दिसेल लाल डॉट आला. आता माझा इथे व्हिडिओ चालू होतोय, जस्ट चालू होतोय, तिथे मी परत एक प्लस साईन दिली. आता तुम्हाला दिसेल 2 छोटे डॉट आलेत, बघितलेत का तुम्ही. हे बघा, तर प्लस साइन म्हणजे काय. प्लस आणि गोल दिसतोय, तो गोल आणि प्लस दिसतोय. दॅट इज कॉल्ड की फ्रेम. ओके, आता तुम्ही
पुण्याचं म्हणून केल्यावर खाली ऐका का, खाली तुम्हाला 2 लाल डॉट दिसतात व्हॉल्यूमच्या याच्यावरती. हो हो हा, आता आणखीन थोडंसं पुढे जातो मी आणि आणखीन एक प्लस दाबतो बघा, आणखीन एक लाल डॉट आला, दिसला? ओके. 3 डॉट. हा, ते व्हॉल्यूम एनव्हलप आहे दाखवतो. आता मी काय करतोय बघा, आता या व्हॉल्यूम एनव्हलपच्या याच्यामध्ये खाली 2 कीज आहेत, ॲरो आहेत 2 असे आणि असा. आय कॅन शिफ्ट बिटवीन दिस व्हॉल्यूम एनव्हलप्स. हे बघा 1 2 3 1 2 दिसतं. आय कॅन शिफ्ट बिटवीन दिस व्हॉल्यूम एनव्हलप्स. कॅन यू सी दॅट? दिसतंय ना? आता मी काय करतो, या एनव्हलपला जातो आणि इथे व्हॉल्यूम याचा कमी करतो. किती? साधारण मी 15% व्हॉल्यूम आणला त्याचा. दिसतंय का काय झालंय ते? स्क्रीनवरती दिसतंय बघा. हे दिसतंय ते लाल बटन, लाल डॉट खाली वरती होतोय तो. दिसतोय तुम्हाला? तो मी खाली आणला आणि 15% व्हॉल्यूम आणला. म्हणजे व्हॉल्यूम साऊंडचा, म्युझिकचा मी एकदम 15% आणला. आता प्ले केल्यावर काय होणार हे बघा. आय जस्ट शो यू. हे बघा, माझ्या नोटबुक कडे बघा जरा, सगळ्यांनी बघा, एव्हरीबडी. हा माझा व्हिडिओ ट्रॅक आहे. हा माझा पहिला व्हिडिओ ट्रॅक आहे. ओके, आणि याच्या खाली हा माझा व्हॉल्यूम आहे आणि हा व्हॉल्यूम पूर्ण पुढे पुढपर्यंत आहे. ओके, आणि हा माझा इथे दुसरा व्हिडिओ ट्रॅक आहे. आता इथे तो बॅकग्राऊंड संपलं, इथे माझा व्हिडिओ चालू झाला. ह्याची व्हॉल्यूम पूर्ण आहे 100%. हा म्युझिक ट्रॅक आहे. ओके, दिस इज म्युझिक ट्रॅक, दिस इज व्हिडिओ ट्रॅक. दिसतंय? हा व्हिडिओ ट्रॅक आहे, म्युझिक ट्रॅक. आता या म्युझिक ट्रॅकची व्हॉल्यूम पूर्ण 100% आहे. ही 100% व्हॉल्यूम आहे. आता माझा इथून आवाज चालू होणार आहे. इथून इथे 100% आहे. मला इथे एक डॉट द्यायचा आहे, म्हणजे की फ्रेम द्यायची आहे. ही की फ्रेम नंतर इथे एक की फ्रेम द्यायची आहे, बरोबर? आणि ही की फ्रेम मला खाली आणायची, म्हणजे इथून हा व्हॉल्यूम असा खाली जाणार, असा, बरोबर? म्हणजे इथे 100% व्हॉल्यूम आहे म्युझिकचा, आणि जसा माझा आवाज चालू होतो तसा हळूहळू हळूहळू आवाज कमी होणार आणि म्युझिक एकदम हलकं प्ले होणार. माझा आवाज नीट ऐकू येणार. ओके, मी आता तुम्हाला काय करणार आहे, हे मी एक्सपोर्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिस करताना हे तुम्ही करून बघितल्याशिवाय तुम्हाला कोणाला कळणार नाही. फक्त व्हॉल्यूम बरोबर झालं की नाही बघतो. ओके, आणि आता तेच मी काय करणार आहे, शेवटी मी हा शेवटचा भाग आहे ना लेक्चरचा, हा शेवटचा मी काढून टाकतोय. ओके, हा शेवटचा भाग मी काढून टाकतोय. हा भाग काढून टाकणार आहे, डिलीट करणार चक्क. आणि इथे माझं संपतं. आता हा माझं म्युझिक इथे संपतंय. आता काय करायचं? काय नाही करायचं. परत तिथे म्युझिकला जायचं, लेअरला जायचं आणि सॉरी ऑडिओला जायचं, म्युझिकला जायचं आणि मगाचं म्युझिक आहे ते परत मी त्याच्यामध्ये टाकून देणार. तर इकडे काहीतरी लूपचा पण ऑप्शन बघितल्यासारखं वाटतं मला. आता तुम्हाला बेसिक तर कळाली. बेसिक आधी करा बरं का, बेसिक आधी करा, मग आपण लूपचं वगैरे बघू सगळं. अच्छा, हा तो लूप आहे तिकडे. ठीक. हा, लूप असतो ना, तो जनरली आत्ता तुम्ही ते नंतर स्वतः शिकायला लागेल, कारण लूप आत्ता आपण नाही करणार, बेसिकली बिकॉज इट इज नॉट सो इझी टू अंडरस्टँड द लूप. वी कॅन डू इट लेटर. ओके, आता मी पहिले याचा म्युझिकचा व्हॉल्यूम कम्प्लिटली 15% करून टाकतो टोटल. आणि इथे मी परत शेवटी ना लास्टला परत एक इमेज टाकणार आहे, इमेज. सो लेट मी गो हिअर. मी परत एक इमेज टाकतो आणि ही इमेज जराशी एक्सटेंड करून आता मला ही इमेज येईल ना, त्या व्हॉल्यूम परत वाढवायचा. सो आय एम गोइंग हिअर अगेन. मगाशी केलेली प्रोसेस करणार आहे, इथे जाणार, माझा व्हॉइस संपता मी एन्व्हलप घेणार, त्याला प्लस साइन देणार आणि इथे पुढे जाऊन त्याचा व्हॉल्यूम परत प्लस साइन देणार आणि इथे त्याचा व्हॉल्यूम मी 100%
मागचा व्हॉल्यूम आहे तो 15%, आधी जसा होता तसा, राईट. आणि सुरुवातीचा जो होता तो इथे 100% आहे, तो परत मला 15% आला. आता माझा कंटिन्युअस व्हिडिओ तयार झाला. आता मी हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून पाठवतो. ओके, 5 मिनिटं थांबा, मी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवणार आहे आता. राईट, लेट अस सी व्हॉट हॅपन्स. 5 मिनिटात येईल. हा लो ठेवायला लागणार आहे. काय ते? तर लास्टला तुम्ही ते मिक्सर मध्ये काहीतरी ऍडजस्ट केलं का काहीतरी? नाही नाही, आता केलं तेच केलं, मगाशी केलं तेच केलं, काही वेगळं अच्छा. केलं नाही. सेम आणि- प्रोसेस केली, ओके ओके. ऍब्सोल्युटली सेम प्रोसेस केली, काही वेगळं केलं नाही. ओ. आता त्याची मला तुम्हाला आणखी रेझोल्युशन कमी करून पाठवायला लागणार आहे. ते इतकं होत आहे की व्हॉट्सअपवर यायला 16 MB च्या वरती येत नाही, बरोबर ना. व्हॉट्सअपवर 16 MB च्या वरती येत नाही, त्यामुळे ते इतकं बॅड रेझोल्युशन मध्ये पाठवायला लागतं ते की त्याला काही इलाज नाही. नाहीतर आपण एकदम हाय रेझोल्युशन वरती व्हिडिओ बनवू शकतो. ओके, सो वी आर नियरिंग द एंड ऑफ द सेशन टुडे. आज जे दाखवलं आहे सगळं रेकॉर्ड मी आत्ताच तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. आणि उद्या प्लीज सगळ्यांनी प्रॅक्टिस करा, वेळात वेळ काढा प्लीज सगळ्यांनी. हे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा. मध्ये काय अडलं तर मला फोन करा, अगदीच अडलं तर. ओके, मी जर का बिझी असेल तर सांगेन तुम्हाला, परत थोड्याने करतो मी, नक्की फोन करतो परत. ऑलराईट, पण हे तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिस करायचं. मी आधी व्हिडिओ पाठवतोय तुम्हाला, तो व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय केलं एक्झॅक्टली ते. आता मी फाईन एडिट काय केलं नाहीये, एकानंतर एक फक्त भाग टाकलेत, जे जसे हवेत तसे. शेवटचा भाग काढूनच टाकलेला आहे, पहिला भाग ठेवलाय. यू हॅव टू लुक ॲट त्याचं म्युझिक कसं झालंय बघा. अगदी हलका, म्हणजे अगदी हलका आवाज येईल तुम्हाला म्युझिकचा, आणि सुरुवातीला फुल व्हॉल्यूम येईल आणि शेवटी फुल व्हॉल्यूम येईल. ओके, आय एम गोइंग टू सेंड दिस व्हिडिओ टू यू. झाला एक्सपोर्ट. देअर, प्ले. येतोय व्हिडिओ तुमच्याकडे, येईल आता 2 मिनिटात. सो उद्या प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. उद्या आपला शेवटचा दिवस असणार आहे वर्कशॉपचा. बट वी हॅव टू डू अ लॉट ऑफ थिंग्स टुमॉरो ऑल्सो. बऱ्याच गोष्टी आहेत शिकायच्या अजून. सो उद्या मात्र प्रॅक्टिस करून या. उद्या माझ्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना करता आलं पाहिजे. ओके, हा व्हिडिओ मी लगेच आत्ताच आय इमिजिएटली ॲज सून ॲज द सेशन इज ओव्हर आय एम गोइंग टू डाउनलोड द व्हिडिओ अँड इमिजिएटली गोइंग टू सेंड इट टू यू. ओके, त्याची लिंक अपलोड करून तो मला युट्यूबवर अपलोड करायला लागतो, तिकडनं तुम्हाला नंतर झाल्यावर तुम्हाला द्यायला लागतो. सो इट विल टेक टाइम, पण मी आजच रात्री करतोय. उद्याचा दिवस अख्खा दिवस प्रॅक्टिस करा प्लीज. जेवढा वेळ मिळेल तेवढा तुम्ही प्रॅक्टिस करा. हे ऍक्च्युली अत्यंत सोपं आहे. इट इज नॉट डिफिकल्ट. फक्त जरा लक्ष देऊन केलं ना, थोडा पेशन्स ठेवला की सहज जमण्यासारखं आहे. दिस इज नॉट रॉकेट सायन्स. व्हॉट आय एम टीचिंग इज नॉट रॉकेट सायन्स. सो इट इज व्हेरी इझी. तर आला व्हिडिओ तुमच्याकडे, जरा बघा सगळ्यांनी प्लीज. गेलाय व्हिडिओ सेंड झालाय. सर, हा, तर इकडे जे तुम्ही झूम केलं ना तुमचा फोटो, आणि मग जे तुम्ही परत हे केलं ते, म्हणजे जो व्हिडिओ मध्ये आपण जे टेबल नको होतं आपल्याला, ते युनिफॉर्मली जर अप्लाय करायचं असेल तर काय करायचं? तर मग काय करायचं माहितीये, आपण हे आधी कट केलं ना, हा, ते कट करायच्या आधी सगळ्या व्हिडिओला द्यायचं आणि मग कट करायचा व्हिडिओ. ओके, ठीक आहे. आणि आणि 2-3 गोष्टी असतात. सी फॉर एक्झाम्पल, आता मी तसं वापरलाय, बट जस्ट टू मेक इट मोर इंटरेस्टिंग, आम्ही काय करतो फिल्म मेकर्स, आता हा व्हिडिओ असाच्या असा ठेवत नाही. आता पहिला तुमचा भाग झाला माझा, की सेकंड भागला मी कधी कधी काय करतो, आय कीप इट लाईक दिस. ओके, सेकंड पार्ट आय कीप इट लाईक दिस. त्यामुळे प्ले होताना कसं दिसतं, हे असं झालं. मग पहिला भाग असतो म्हणजे प्री प्रायमरी, असं म्हणजे यु नो यू गेट मेक लिटिल बिट इंटरेस्टिंग. आणि हा. अजूनही त्या व्हिडिओचा पूर्ण व्हॉल्यूम पुरेसा कमी झालेला नाहीये, म्हणजे हा व्हॉल्यूम अजूनही जास्ती झालाय. कारण काय झालंय, शेवटच्या भागाला आम्ही व्हॉल्यूम की त्याची, हे बघा, बघताय तुम्ही, हे तिथे लाईन वरती जाताना दिसते, हे बघा, हे बघा, कॅन यू सी दॅट. मी बिगिनिंगला दिलं
100% दिसतंय तुम्हाला. नंतर मध्ये 100%. इथे मी 15% आणला, पण नंतर शेवटपर्यंत नेला पाहिजे ना, त्याचा व्हॉल्यूम वाढतोय. आय फॉरगॉट टू डू दॅट. म्हणून काय झालंय, तिकडे तो शेवटी व्हॉल्यूम 100% जाईल. इथे परत एक मला प्लस साइन देऊन तिथे पण 15% करायला लागणार आहे. म्हणून तो माझा व्हॉल्यूम जास्ती वाटतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये. अशा चुका होतात. म्हणून 100 आम्ही जेव्हा डिलिव्हरी करतो किंवा प्रोडक्शन करतो दुसऱ्यांदा कोणाचं ते प्रोजेक्ट असतो आमच्याकडे. आता समजा तुमचा काय बिझनेस आहे, तुम्ही मला दिलं माझा व्हिडिओ बनवून द्या, तर आम्ही डिलिव्हर करायच्या आधी 100 वेळा चेक करतो व्हिडिओ. अशी चूक झाली नाही पाहिजे. दिस इज क्राईम. म्हणजे ऑडिओच चुकीचा दिला, हे असं चालत नाही करून. त्यामुळे हे आता मी तुम्हाला डिलिव्हर केलं काय, मी तुम्हाला नुसतं शिकवतोय, पण अदरवाईज आय वुड नॉट हॅव सेड इट. जो मी पूर्ण स्वतः ऐकलंच नाही, हा अख्खा व्हिडिओ मी पूर्ण ऐकल्याशिवाय मी पाठवलंच नसतं तुम्हाला, राईट. त्यामुळे हे सगळं पूर्ण, आता माझी चूक काय झाली कळली ना तुम्हाला. मी डावीकडे कमी केला पण उजवीकडे कमीच केला नाही, त्यामुळे तो वाढत 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 गेला 100%. त्यामुळे मी म्हणतो माझा आवाज का परत कमी वाटतोय मला. आता नाही वाटणार, कारण आता तो बरोबर झाला व्हिडिओ. आता माझा व्हॉल्यूम आता इथे हलका येतोय मला. तुम्हाला बघा दिसेल, तुम्हाला कळेल की तुमचा माझा व्हिडिओ आणि ते दुसऱ्या भागामध्ये मात्र बरोबर आलाय बघा. सेकंड भाग जो आहे माझा तिथे व्यवस्थित व्हिडिओ आलाय. ओके. सो नाव आय थिंक विल स्टॉप टुडे. हे आता तुम्हाला सगळ्यांना प्लीज 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 प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत जमणार नाही. मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं त्याप्रमाणे मी 100 दिवस जरी शिकवला तरी तुम्ही प्रॅक्टिस करेपर्यंत याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे कृपा करून तर तुमचा आवाज नाही येते ऐकू. काय त्यांचा आवाज ऐकूच नाहीये सर. सर तुम्ही माईक म्यूटवर आहे. अरे माईक म्यूटवर आहे. मी त्या मीटिंगमधनं बाहेर पडलो, लक्षातच नाही आलं. ओके. आता उद्या तुम्ही काय करा, स्वतः सगळं प्रॅक्टिस करा भरपूर. मुकुल आणि पाडगावकर मॅडम तुम्हाला किती जमलंय मला माहिती नाही, कारण तुम्ही स्क्रीनवर नाही आहात आणि मुकुलनी काय सांगितलं नाहीये. पण प्लीज प्रॅक्टिस करा. कांदेरे मॅडम, आता तुम्हाला तिघांना केतकी आहे, केतकी तुम्हाला चौघांना एक सजेशन देतो. मी जसं बोललोय ना आता कॅमेरा समोर, तसं चक्क सेल्फी घ्या. आडवा कॅमेरा ठेवा, मात्र उभा नका ठेवू. आडवा कॅमेरा ठेवा, समोर कॅमेरा ठेवा आणि असंच काहीतरी बोला. कुठल्याही विषयावरती 3 भाग घ्या. तिसरा भाग आधी बोला, मग पहिला भाग बोला, मग दुसरा भाग बोला. म्हणजे तुम्हाला ते शिफ्ट करायला लागतील इकडे तिकडे, आणि मग ते शिफ्ट करा. किंवा आधी त्याचं तुम्हाला जे झूम करायचा तो घेऊन घ्या, शिफ्ट करा, खाली म्युझिक टाका, म्युझिकला व्हॉल्यूम कमी जास्त करा आणि तो एक्सपोर्ट करा आणि मला पाठवा. पण प्लीज प्रॅक्टिस करा याचा. ओके. किंवा आणखीन काहीतरी कोणाला दुसऱ्याला बोलायला सांगा, ते एडिट करा. पण एडिट जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. प्रॅक्टिस इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. प्रॅक्टिकल मी करून घेतोय, पण प्रॅक्टिस हे तुमच्या हातात आहे. सो प्लीज उद्या प्रॅक्टिस करून या. ओके. सो विल मीट टुमॉरो नाईट ॲट 9 o'clock. मी थांबवतो आता. जवळजवळ 11 वाजलेच आहेत आणि मला काही चिंता नाही, मला तुमची चिंता आहे जराशी, कारण मी निशाचर माणूस आहे. माझी आत्ता संध्याकाळ होते बरेच वेळा. हल्ली नाही, हल्ली आता मी झोपतो 11:30 पर्यंत, कारण 5 वाजता उठून वॉकिंगला जातो. सो 1 hour वॉकिंग. पण प्लीज प्रॅक्टिस टुमॉरो. सो गुड नाईट एव्हरीबडी. आय मीट यू टुमॉरो ॲट 9 PM. बाय बाय. सगळ्यांनी प्लीज मीटिंग मधनं बाहेर पडा, म्हणजे नंतर मी शेवटी बाहेर पडतो. बाय सर. येस, बाय.